नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्री अकॅडमीमध्ये प्रथमतः सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला भूगोल या विषयाची रणनीती पाहायची आहे. म्हणजे वनसेवा असेल, त्याचबरोबर कृषी सेवा आणि अभियांत्रिका सेवा असेल. आता या तिन्ही एक्झामची पूर्वपरीक्षा एकत्रच होणार आहे. मग याच्या अनुषंगाने आपल्याला भूगोल हा विषय हाताळत असताना प्रामुख्याने आपल्याला महाराष्ट्रामधील कोणता घटक करणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच आपल्याला भारतातील कोणता घटक करणं गरजेचं आहे, जेणेकरून येणारी जी एक्झाम असेल ती प्रथमतः आपल्याला जी एकत्रित झालेली आहे ती फर्स्टच एक्झाम आपल्याला येणार आहे. म्हणून आपल्याला साधारण जर पाहिलं तर या एक्झाम मध्ये येणारे जे प्रश्न असतील ते कशा स्वरूपाचे असतील हे आपल्याला अद्याप समजलेलं नाही. कारण याच्या आधी जर आपण पाहिलं तर वनसेवा असेल, त्याचबरोबर कृषी सेवा असेल आणि यांच्या सर्वांच्या परीक्षा पूर्व असेल, मुख्य असेल अलग होत होत्या. पण आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर साधारण बघू शकता या ठिकाणी परीक्षेचे आता 3 टप्पे आपल्याला पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये साधारण आपण बघू शकता की पूर्व परीक्षा जी आहे ती संयुक्त 100 मार्काची तुमची घेतली जाणार आहे. याच्यामध्ये एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जाणार आहे. तसेच साधारण आपण जर 100चं जर वेटेज पाहिलं तर याचा अर्थ अर्थातच तुम्हाला पूर्व परीक्षेचा जो पेपर असेल तो 200 गुणासाठी तुम्हाला विचारला जाणार आहे. मग मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व हा जो घटक आहे तो तिन्ही एक्झामच्या अनुषंगाने म्हणजे वनसेवा, कृषी सेवा आणि त्याच्यानंतर काय असणार आहे अभियांत्रिकी सेवा असेल. तिन्ही परीक्षा काय होणार आहेत आता एकत्र होणार आहेत पूर्व परीक्षेचा. आता पहिली जी काठिण्य पातळी होती याच्यावरनं अभ्यासाला जर आपण बघितलं तर 2010 पासून असेल किंवा 11 पासून असेल, काही क्वेश्चन पेपर आपण पाहिलं तर या क्वेश्चन पेपरच्या अनुषंगाने आपल्याला पुढचा पेपर समजू शकत होतं की कोणत्या आधारित प्रश्न येऊ शकतात. पण साधारण जर आपण आता या ठिकाणी पाहिलं तर आता येणारा जो पेपर असेल तो तुमच्यासाठी नवका पेपर असणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक मुलाला हा चॅलेंजिंग पार्ट असणार आहे की अभ्यास करत असताना आपल्याला जो सामान्य अध्ययनचा घटक आहे तो कोणत्या घटकावरती आपल्याला भर देणं गरजेचं आहे. कारण साधारण आपण जर बघितलं तर खूप सारा डाटा करत बसला तर विनाकारण तुमचा जाणारा म्हणजे वेळ वाया जाणार आहे. या ठिकाणी आपल्याला आपला वेळ जो आहे तो वेळ चांगल्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर चांगल्या घटकावरती जर आपण वाया घालवला तर येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतात. म्हणून आपल्याला काही सिलेक्टिव्ह टॉपिक असतील त्या सिलेक्टिव्ह टॉपिकवरती काम करणं गरजेचं आहे. साधारण जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना आता या ठिकाणी सिलेबस कॉपीमध्ये फक्त काय केलंय बघा, महाराष्ट्राचा भूगोल विशेषतः जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर बघा महाराष्ट्राचा भूगोल आणि त्याच्यानंतर काय केलंय बघा भारताचा भूगोल असं एक काय केलेलं आहे, एक मोगम स्वरूपाचा सिलेबस दिलेला आहे. काय म्हणलो मी, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल. आता या दोन शब्दाची व्याप्ती पाहता या महाराष्ट्रामध्ये काय काय असू शकतं तर या महाराष्ट्रामध्ये जवळपास एक 20 ते 24 टॉपिक येतात आणि त्याच्यानंतर भारतामध्ये पण आपण तेवढंच टॉपिक पाहू शकता की 20 ते 24 टॉपिक. म्हणजे याचा अर्थ साधारण आपण 45 ते 50च्या रेंज मध्ये टॉपिकची लिस्ट जाते. मग एवढं सगळं करणं गरजेचं आहे का तर अजिबात नाही मित्रांनो. आपल्याला काही सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत ज्याच्यामध्ये 7 ते 8 टॉपिक असतील महाराष्ट्राचे आणि साधारण 5 ते 6 टॉपिक असतील भारताचे. या 15 ते 20 टॉपिकच्या रचनेमध्ये तुम्हाला जे आउट ऑफ मार्क मिळणार आहेत म्हणजे आता साधारण आपण अवरेज पार्ट पकडलं तर एक 6 ते 7 प्रश्नांचं किंवा 5 प्रश्नांचं असू शकतं. म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी. मग याचाच अर्थ साधारण आपण पाहिलं तर भूगोल हा तुम्हाला एक 10 ते 12 मार्कासाठी येऊ शकतो. मग हे 10 ते 12 मार्क आपल्याला जर मिळवायचे असतील तर आपल्याला कोणत्या घटकावरती काम करायचं आहे ज्याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो असे आपल्या भूगोल मधले काही टॉपिक असतील तर त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. मग ते काम करत असताना आपल्याला कोणत्या अनुषंगाने त्या पॉइंटकडे बघणं गरजेचं आहे, तो डाटा रीड करत असून कुठल्या ऑथोराइज सोर्स मधून वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भूगोलची मेथड कसणे असे गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण भूगोलला आकडेवारी पण म्हणत असतो, त्याच्यानंतर डायग्राम म्हणत असतो, त्याच्यानंतर काय असणार आहेत प्रदेशाचे जे मॅप असतील ते मॅप कोण आपण या ठिकाणी बघत असतो आणि कन्सेप्ट येते. म्हणजे 4 अंगाने आपण भूगोलला बघत असतो अर्थातच. ओके, मग आपल्याला याच्यामध्ये कोणते असे 2 किंवा 3 अंग असतील जे आपल्याला मार्क मिळवून देतील. म्हणजे आपण कन्सेप्ट क्लिअर असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला मार्क मिळणार आहेत. आकडेवारीचा सगळ्यांनाच आकडेवारी पाठ होईल असं नाहीये. मग आपल्याला तो घटक असेल त्या आकडेवारीच्या अनुषंगाने कोणते टॉपिक असतील. त्याच्यानंतर साधारण आपण जर बघितलं तर एक कन्सेप्ट असते व्हिज्युअलायझेशन. मला महाराष्ट्रामधले काही जिल्हे असतील, आता इथं पाठांतरचं काहीच घटक येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की बघा औरंगाबाद जिल्हा आहे तर या औरंगाबाद जिल्ह्याचा साईडचे जिल्हे घड्याळाच्या काटेच्या दिशेने दर्शवा. म्हणजे 12च्या ठोक्याला कोणता जिल्हा असेल, 3च्या ठोक्याला कोणता जिल्हा असेल, 6च्या ठोक्याला कोणता जिल्हा असेल
आणि त्याच्यानंतर काय असणार आहे 9च्या टोक्याला कोणता जिल्हा असेल. आता इथे व्हिज्युअलाइज जो पार्ट असतो तो तुमचा येतो. मी काय करणार, इमॅजिन करणार आहे की महाराष्ट्र माझ्या डोळ्यासमोर आणणार आहे आणि त्याच्यानंतर काय करणार आहे बघा की महाराष्ट्राच्या उत्तरेला कोण असेल, त्याच्यानंतर दक्षिणेला कोण असेल, पश्चिमेला कोण असेल आणि पूर्वेला कोण असेल. आता मित्रांनो या ठिकाणी पाठांतरचा भाग येत नाहीये, इथं प्रॅक्टिसचा भाग येतो तुमचा. जर साधारण तुम्ही कोरे नकाशे महाराष्ट्राचे एक 10 ते 15 कोरे नकाशे जर प्रॅक्टिस केलं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला आडव्या हातावरती तुमच्या महाराष्ट्र सांगता येऊ शकतो. मग तुम्हाला असा कसाही प्रश्न आला तर की बाबा वर्धा जिल्ह्याच्या साईडचा जिल्हा कोणता, दक्षिणेचा जिल्हा कोणता, त्याच्यानंतर साईडचे जे राज्य असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल नांदेड जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्यास लागून आहे, किंवा फॉर एक्झाम्पल असं देते छत्तीसगड राज्य आहे, या छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे की बघा आपल्याला की इथं पाठांतरचा भाग राहणार. इथं जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर सगळे मॅप तुम्हाला महाराष्ट्रातील काही जिल्हे कसे दिसतात असेही प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला. म्हणजे हे तुम्ही कंबाईनच्या लेवलला जर पाहिलं तर हिंगोली जिल्हा कसा दिसतो, ठाणे जिल्हा कसा दिसतो, वरील चित्र पहा आणि कोणता जिल्हा दर्शवला आहे हे ओळखा खालील पर्यायामधील, असेही प्रश्न असतात मित्रांनो. म्हणजे भूगोलकडे बघण्याची रणनीती तुमची अशी असली पाहिजे की मला या ठिकाणी थोडं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मग ते मॅपच्या थ्रूच असेल, भारताचा नकाशा असेल आणि महाराष्ट्राचा नकाशा असेल. ज्यावेळेला तुम्ही एक साधारण 8 ते 10 नकाशे भरचीला महाराष्ट्राचे, त्यावेळेला मी ऑब्व्हियसली असं सांगेन की तुम्हाला आडव्या हातावरती संपूर्ण डोळं झाकून महाराष्ट्र सांगता येणार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही तेच एक 10 ते 15 येस मॅप रिडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे की बघा ज्यावेळेला मी असं म्हणेन की तुम्हाला भारताचे नकाशे भरायचे आहेत, फॉर एक्झाम्पल काय एक 7 ते 8 नकाशे प्रॅक्टिस करा आणि उभ्या हातावरती म्हणजे ह्या हात तुमच्या डोळ्यासमोर धरत आहे बघा, या उभ्या हातावरती संपूर्ण तुम्हाला भारत सांगता येऊ शकतो. याचा अर्थ आपल्याला काय, भूगोलाचा जो पार्ट आहे आपण तो हातात बसवू शकतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही इकडून चालू केलं सा की आता आपला महाराष्ट्र कसं चालवतो इकडून, तर नंदुरबार असेल, नंदुरबारच्या खाली कोण असणार, धुळे असेल, जळगाव असेल, अशा स्लोपनुसार जर गेलं भंडारा गोंदियाला, खाली गडचिरोलीला, रिटर्न परत इकडे फिरत आला, चंद्रपूर नांदेड वगैरे असं करत आला, सिंधुदुर्ग पर्यंत येऊन पोहोचला. ओके, या अनुषंगाने जेवढं तुम्ही मॅप रिडिंग करशील तेवढा भाग तुमचा पाठांतराचा स्किप होऊन जाणार आहे आणि डेफिनेटली 100% तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळणार आहे. म्हणजे आता मॅपच्या अनुषंगाने शिखर पण बसणार आहेत, घाट पण त्याच्यामध्ये बसणार आहेत, काही सिलेक्टिव्ह आकडेवारी असणार आहेत ती पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होते. म्हणजे प्रॉपर जर तुम्ही मॅप भरत असाल आणि मॅप वरती प्रॅक्टिस करत असाल तर तुमची कन्सेप्ट पण क्लिअर होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार, तुमचा पाठांतराचा जो भाग आहे तो स्किप होऊन जाणार आहे आणि भूगोल समजण्यास खूप सोपा होऊन जाणार आहे. समजते मी काय बोलत आहे. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये आउट ऑफ मार्क मिळवून देणारा कोणता घटक असेल तर तुमचा भूगोलाचा घटक असेल. ओके, आता भूगोलाच्या घटकासोबतच तुम्हाला काय असणार बघा, इथं राज्यघटना आपण दिलेलीच आहे. हा पण स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे, लक्षात ठेवायचा राज्यघटना. ओके, त्याच्यानंतर चालू घडामोडीचा आवाका जर बघितलं तर थोडा आंतरराष्ट्रीय लेवलचा, त्याच्यानंतर काय असणार राष्ट्रीय लेवलचा असेल, चर्चेतील व्यक्ती, निधन व्यक्ती, पुरस्कार असेल, या संबंधित विचारलं जातं आपल्याला, 1 वर्षाच्या अनुषंगाने असतात. पण आता याच्यामध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल आपला पाहिला तर ही आउट ऑफ मार्क मिळवून देणारा घटक आहे. मार्क कसे मिळवायचे या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डेफिनेटली सांगणार आहे. कोणत्या टॉपिकवरती काम करायचं हे पण या ठिकाणी एक्सप्लेन करणारच आहे. त्याच्यानंतर कोणते घटक वारंवार रिपीट होतात याही गोष्टीची आपण संपूर्ण चर्चा असेल या लेक्चरमध्ये मित्रांनो करणार आहे. तर बघा, पूर्व परीक्षा ही मात्र तुमची संयुक्त होणार आहे, पण जी तुमची मुख्य परीक्षा असेल ही मुख्य परीक्षा मात्र काय असणार आहे, तुमची स्वतंत्र होणार आहे, ज्याच्यामध्ये सेमच वेटेज राहणार आहे तुमचं. बघा इथं 100 प्रश्न होते, या ठिकाणी 200 प्रश्न आहेत. वरती जे वेटेज होतं म्हणजे 1 प्रश्न 2 मार्कासाठी, सेम या ठिकाणी तेच असणार आहे बघा. 1 प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जाणार आहे. अर्थातच हा जो घटक असेल मुख्य परीक्षेचा तो तुम्हाला 400 मार्कासाठी विचारला जाणार आहे. आता याच्यासोबतच जो मुलाखतीचा जो टप्पा असणार आहे तो मुलाखतीचा टप्पा तुमचा 50 गुणाचा आहे. आता मित्रांनो बघा, पूर्व परीक्षा पास झालात, मुख्य परीक्षा पास झालात आणि तुम्हाला आता काय करायचं आहे, मुलाखत द्यायची आहे. या अनुषंगाने पण तुम्ही लेखी परीक्षेचा अभ्यास करत असताना आणि मुख्य परीक्षेचा म्हणजे फॉर एक्झाम्पल पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीचा अभ्यास करत असताना तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा जो घटक आहे तो वाढवणे गरजेचं आहे, कम्युनिकेशन वाढवणे गरजेचं आहे, मुलाखतीची तयारी करणं पण गरजेचं आहे. कारण साधारण आठवड्याभरात 1 महिन्याभरात मुलाखतीची तयारी तेवढी पाहिजे तेवढी होत नाहीये. म्हणून तुमच्या मुलाखतीला काय लागतं हे स्वतःच्या अभ्यासामधनं डेली जर तुम्ही त्याच्यामध्ये 1 आठवड्याभरात थोडंसं प्रॅक्टिस केलं सा, पुढच्या आठवड्यात थोडं प्रॅक्टिस केलं सा, अशामध्ये स्वतःमध्ये डेव्हलप
करत जर गेला तर तो बऱ्यापैकी येणाऱ्या एक्झामच्या शॉर्ट टाइम मध्ये चांगल्या प्रकारे अजून त्याच्यावरती काम करून आपल्याला एक्झाम मध्ये सिलेक्ट होऊ शकतो. आपण रिस्क घेत बसायचं नाही. आता लक्षात ठेवायचं मी की पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मी मुलाखतीची तयारी करेन किंवा मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर मी मुलाखतीची तयारी करेन. ज्यावेळेला तुम्हाला फावला वेळ मिळत असेल रिकामटी काळ त्यावेळेला आपण या गोष्टींना प्राधान्य दिलं तर तुमचा वेळ त्या ठिकाणी वाचू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला स्मार्ट स्टडी करून येणाऱ्या एक्झाम मध्ये लवकरात लवकर पास व्हायचं हे डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. कारण मोघम काही वाचण्यात अर्थ नाहीये, कारण तेवढा वेळ तुमच्यापाशी शिल्लक राहिलेला नाहीये, लक्षात ठेवायचं. मग परीक्षेची योजना जर आपण पाहिली तर बघा या ठिकाणी तुम्हाला मराठी दिसत आहे, त्याच्यानंतर इंग्रजी दिसत आहे आणि त्याच्यानंतर सामान्य अध्ययन दिसत आहे. म्हणजे विषयामध्ये आपण जर पाहिलं तर 3 घटक दिसत आहेत. जसं की आता मराठीचा घटक असेल तर त्याच्यामध्ये सिलेबस तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करतीलच सर ते. इंग्लिशचा असेल तर इंग्लिशचा करतील आणि सामान्य अध्ययन मध्ये कोण कोण येतं बघा याच्यामध्ये चालू घडामोडीचा जो पार्ट असेल तो पार्ट याच्यामध्ये इन्क्लूड आहे. भारतीय राज्य व्यवस्था असेल, विज्ञान आणि तंत्रज्ञान असेल, महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल आणि त्याचबरोबर जनरल मेंटल ॲबिलिटी असेल आणि पर्यावरणाचा घटक असेल. तर याच्यामध्ये आपण पहिला फोकस जो करत आहे तो महाराष्ट्राचा भूगोल लक्षात ठेवायचा आणि त्याच्यानंतर भारताचा भूगोल. म्हणजे काय करायचं आपल्याला हे बघायचं या लेक्चरमध्ये. चला तर मित्रांनो पाहू आपण. या ठिकाणी काय केलेलं बघा मी तुम्हाला टॉपिक लिस्ट दिलेलं आहे. जसं की पाहू शकता आपल्याला महाराष्ट्रातले कोणते टॉपिक पाहायचे. तर महाराष्ट्रामध्ये विशेषतः बघा महाराष्ट्राचा असणारा स्थान विस्तार आहे, त्याच्यानंतर प्राकृतिक रचना या ठिकाणी पाहायला मिळत आहे, त्याच्यानंतर काय असणार बघा हवामान टॉपिक आहे आणि त्याच्यानंतर नदी प्रणाली आणि वने असे हे 5 टॉपिक आहेत. त्यासोबतच या ठिकाणी तुम्ही खनिज संपत्ती, दळणवळण आहे, उद्योगधंदे, लोकसंख्या आणि पर्यटन म्हणजे विशेषतः आपल्याला जर बघितले तर याच्यामध्ये एक स्पेसिफिक 10 टॉपिक आपल्याला महत्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न खूप सारे इथंच कव्हर होणार आहेत तुमचे. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिले तर साधारण किती टॉपिक येतील बघा 24 टॉपिक येतील, पण तेवढं करणं गरजेचं नाहीये. आपल्याला किती टॉपिक वरती भर द्यायचा आहे, फक्त या 10 टॉपिक वरती जर भर दिला तर तुमचा सगळा सिलेबस या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे. आता मृदा असेल, पिके असतील वगैरे त्याच्या अनुषंगाने पशुधन वगैरे असेल हे तुम्हाला कृषीच्या रिलेटेड होऊन जाईल. पण इथं मला ते पूर्वच्या अनुषंगाने महत्वाचं नसून तो कृषीचा पार्ट आहे, आपल्याला भूगोलाचा पार्ट नाही लक्षात ठेवायचं. कृषीच्या पार्टमध्ये तो घटक तुमचा कम्प्लीट होईल, पण भूगोलाच्या अनुषंगाने हे 10 घटक आहेत. सेम भारताचं जसं आहे तसंच महाराष्ट्राचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी महाराष्ट्रात दाखवलेला आहे, तर या ठिकाणी भारताचं पण घटक दिलेला आहे. स्थान विस्तार टॉपिक आहे, प्राकृतिक रचना आहे, हवामान आहे, नदी प्रणाली, वने, त्याच्यानंतर खनिज संपत्ती, दळणवळण आहे, उद्योगधंदे, लोकसंख्या आणि पर्यटन. आता मित्रांनो एक तुम्हाला या ठिकाणी मी उदाहरण देत आहे. बघा खूप सुंदर असं उदाहरण तुमच्यासाठी असणार आहे की तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये ज्यावेळेला तुम्ही ठरवत असा मला अभ्यास करायचा आणि त्यावेळेला तुम्ही काय करत असा की एक सिनियरकडे सल्ला घेत असा. फॉर एक्झाम्पल एका शिक्षकाच्याकडे जात असा, त्याच्यानंतर तुमच्या साईडचे कोण अधिकारी झाले असेल तर त्या अधिकाऱ्यांच्याकडे जाता तुम्ही आणि काय करत असता की मला अभ्यासाची रणनीती द्या आणि मला बुक लिस्ट द्या. आणि ती बुक लिस्ट घेत असा आणि काय करत असा तुम्ही स्टोअर मधून जाऊन ती बुक लिस्ट ऍज इट इज घेऊन फॉलो करायला सुरुवात करत असा. पण मित्रांनो याच्या आधी एक ऍक्टिव्हिटी तुम्ही केलेली नाही, ती म्हणजे कोणती की तुम्ही मागील जे प्रश्न असतील आणि त्या प्रश्नांचं स्वरूप असेल म्हणजे 2011 पासून जे ज्या प्रश्नपत्रिका असतील या प्रश्नपत्रिकेचं प्रॉपर तुम्ही अनालिसिस केलेलं नाहीये. आणि तुम्ही काय केलं बघा की एक गोष्ट केली असं की तुम्ही मित्रांनो तुमच्या कोणीतरी सजेस्ट केलेली बुक लिस्ट तुम्ही फॉलो करायला सुरुवात केलेली आहे. पण या बुक लिस्ट मध्ये वाचत असताना तुम्हाला नेमकं वाचायचं काय हेच माहित नाही, कारण तुमच्याकडे सिलेबस कॉपी नाहीये आणि आयोगाचे क्वेश्चन पेपर जे मागील झाले असतील ते तुम्ही एक्सप्लेन केलेलं जो घटक असेल किंवा पडलेले क्वेश्चन असेल हे पाहिलेलं नाहीये. ऍज इट इज तुम्ही भूगोलाचं पुस्तक वाचत बसलात. तुमच्या पाशी भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक आहे. बघा मी काय म्हणलं कुणाचं पुस्तक आहे, सौदी सरांचं बुक आहे. आता या बुकची महाराष्ट्रातील जे बुक तुम्ही घेतला असाल महाराष्ट्राचा भूगोल तर याची कमीत कमी 600 पेज आपल्याला त्याची पेज बघायला मिळते. आता मित्रांनो बघा हे 600 पेज वाचण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 15 दिवसाचा कालावधी लागलेला आहे. तर याच्यामध्ये या 15 दिवसानंतर तुमचं बुक पूर्णपणे वाचून झालेलं आहे. आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न माझा असा आहे की या बुक मधले असे कोणते टॉपिक आहेत जे एक्झामच्या अनुसार किंवा एक्झामच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत. बघा आता या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही क्वेश्चन पेपर बघितलेले नाहीये, सिलेबस कॉपी पण बघितलेली नाही आणि डायरेक्ट काय केलं तुम्ही बुक वाचलायचं. आणि माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की या बुक मधील असे कोणते टॉपिक आहेत जे एक्झामच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येणार नाहीये.
दुसरा प्रश्न असणार आहे की बाबा कोणत्या टॉपिक वरती वारंवार प्रश्न रिपीट होत आहेत आणि त्या टॉपिक वरती खूप सारे प्रश्न आतापर्यंत येऊन गेलेले आहेत. याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही. आणि तिसरा प्रश्न असा असणार आहे की एक्झाम जवळ आलेले आहे, 1 महिना कालावधी राहिलेला आहे आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला कोणत्या घटकावरती वारंवार भर द्यायचा आहे, त्याची रिव्हिजन करायची आहे. तर याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मित्रांनो देता येणार नाहीये. मग या 3 प्रश्नांची उत्तरे कधी देऊ शकता? जर तुम्ही आयोगाच्या क्वेश्चन पेपरचं प्रॉपर अनालिसिस केलं असेल तर या 3 प्रश्नांची उत्तर तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही सिलेबस कॉपी बघितला असेल तर देऊ शकता. आता या ठिकाणी सिलेबस फक्त 2 शब्दात सिलेबस दिलेला आहे. मग आपल्याला या सिलेबसची काठिण्य पातळी पाहायची असेल तर मागील प्रश्नपत्रिका बघणं गरजेचं आहे. आता काही अंशी थोडासा सिलेबस आता बदलेला असेल किंवा काही घटक वाढवले असतील. आता जे संयुक्त आपण घेणार आहे याच्या अनुषंगानं काही थोडीशी काठिण्य पातळी वाढवली असेल, पण आपण जो मागचे पेपर तुमचे प्रत्येक एक्झामच्या अनुषंगाने असतील, काही वनसेवा असेल, ओके, काही कृषी सेवाच्या अनुषंगाने असतील, हे मागील झालेले क्वेश्चन पेपर तुम्ही एकदा हाताळा आणि त्याच्यानुसार ठरवा की आपल्याला कोणत्या घटकावरती किती काम करायचं. बघा, आता समजा फॉर एक्झाम्पल हे जर तुम्हाला समजलं की आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे काय, क्वेश्चन पेपरचं अनालिसिस होणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे की प्रॉपर सिलेबस बघणे गरजेचं आहे. आता अजून एक उदाहरण मी छोटस तुमच्यासाठी देत आहे बघा, की ऍज अ एक तुम्ही राज्यसेवेच्या एक्झाम मधून तुम्ही डीसी ही पोस्ट तुम्ही काय केली असं क्रॅक केली असं, म्हणजे तुम्ही डीसी झाला, ओके, किंवा डीसी या परीक्षेसाठी तुम्ही तयारी करत आहात असं समजा, झालेलं नाही, तयारी करत आहात आणि साधारण तुम्ही अभ्यासाच्या सत्रामध्ये असतानाच काही व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत, ज्याच्यामध्ये एक डीसी आलेले आहेत भेटण्यासाठी तुम्हाला, त्याच्यानंतर तुमचे मित्र आलेले आहेत तुम्हाला भेटण्यासाठी आणि त्याच्यानंतर तुमचे नातेवाईक आलेत तुम्हाला भेटण्यासाठी. बघा आता मी काय म्हणत आहे, तुम्ही अभ्यासामध्ये आहात आणि अभ्यास करताना काही व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत, एक डीसी आलेले आहेत, त्याच्यानंतर तुमचे मित्र परिवार आलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुमचे नातेवाईक आलेले आहेत. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक पहिला गोष्ट विचारत आहे की या तिन्ही व्यक्तींच्या मध्ये तुम्ही जास्त प्राधान्य, जास्त दर्जा कोणाला देणार आहात? तर ऑब्व्हियसली तुमच्या तोंडून उत्तर येणार आहे की डीसी. तर का? तर याचं रिझन आहे मित्रांनो की असं की या पदाचा दर्जा तेवढा महत्वाचा आहे, त्याच्यानंतर काय असणार आहे, त्या पदाचं स्ट्रगल असेल, विशेष व्यक्ती असेल तो, ओके, त्याच्यानंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवून त्या डीसी या पदाच्या व्यक्तीला आपण काय करणार या ठिकाणी जास्त मान देणार आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड गोष्ट आपण काय करतो की आपण नातेवाईकांच्या पेक्षा आपली जवळचे सगळे मित्र संबंधी असतात, म्हणजे 4 ते 5 मित्र असतात की आपण वारंवार सगळ्या गोष्टी आपल्या गुपित काय असतील, त्याच्यानंतर आपलं सुख दुःखातल्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शेअर करत असतो, राईट. मग त्याच्यानंतर आपण आपले मित्र परिवार असेल आणि त्याच्यानंतर आपले काय असणार आहेत, नातेवाईक असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा तुम्हाला खूप सारा भरमसाठ वेळ आहे, कुठल्या तरी गावाला जाता जाता पाहुण्याचं घर आलं, तर जाता जाता जाऊन आलो मी पाहुण्याच्या घरी, थोडा वेळ होता म्हणून मी पाहुण्याच्या घरी गेलो होतो, अशा अनुषंगानं, किंवा काही गोष्टी आपण पाहुण्यांना सांगत नाही की पाहुण्यांच्या मध्ये आपलं इम्प्रेशन डाऊन होत असतं, अशा गोष्टी म्हणजे पाहुण्यांच्या सोबत आपण काय करतो, थोडासा दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे उदाहरण मी तुमच्या अभ्यासात लागू करत आहे. तुमची जी बुक लिस्ट असणार आहे, ओके, मी काय म्हणतो बघा, या ठिकाणी 24 टॉपिकची बुक लिस्ट बघायला मिळेल तुम्हाला सौदीच्या बुकमध्ये. दीपस्तंभचं पुस्तक असेल वापरत असेल तर त्याच्यामध्ये खूप सारे टॉपिक बघायला मिळतील. पण लक्षात ठेवायचं, या 24 टॉपिक मधला तुमचे डीसी कोण आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे. डीसी कोण म्हणजे काय? प्राकृतिक रचना या टॉपिक वरती सारखे वारंवार प्रश्न येतात. स्थान विस्तार या टॉपिक वरती वारंवार, कारण हा महाराष्ट्राचा लेआउटच आहे. हा जर टॉपिक तुम्हाला परफेक्ट समजला ना तर महाराष्ट्र समजला. महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत, 1960चा महाराष्ट्र कसा होता, त्याच्यानंतर मुंबई इलाका काय होता, मुंबई प्रांत काय होतं, मुंबई राज्य काय होतं, द्विभाषिक मुंबई राज्य काय होतं, त्याच्यानंतर 1 मे 1960 रोजी जो महाराष्ट्र स्थापन झालेला आहे तो महाराष्ट्र काय होता, त्याच्यामध्ये किती जिल्हे होते, त्याच्यानंतर सध्याच्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत, तालुक्यांची संख्या किती आहे, प्रशासकीय विभाग किती आहेत, प्रादेशिक विभाग किती आहेत, नैसर्गिक सीमा कोणाची लागते, राजकीय सीमा कोणाची लागते, जिल्हा विभाजन कशा प्रकारे झालं. कारण 1960 महाराष्ट्रामध्ये जर 26 जिल्हे होते, सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे बघायला मिळतील, तर 10 जिल्हे नवीनीकरण झालेले आहेत. मग याच्या अनुषंगाने हा स्थान विस्तार जो टॉपिक आहे हा महाराष्ट्राचा लेआउट आहे. सेम तसंच भारताचा लेआउट कोण असेल, भारताचा स्थान विस्तार टॉपिक असेल. मग त्याच्यानंतर प्राकृतिक रचना असेल तर या प्राकृतिक रचना हा तुमचा सगळ्यात जास्त वेटेजफुल असणार आहे. त्याच्यामध्ये कोकण आहे, सह्याद्री आहे, महाराष्ट्र पठार. आता कंबाईन राज्यसेवा आणि इतर परीक्षेच्या अनुषंगाने जर पाहिलं तर या टॉपिक वरती आतापर्यंत आयोगाने सगळ्यात रेकॉर्ड आहे 185 प्रश्न विचारले.
आणि त्याच्यामध्ये साधारण फक्त जर सह्याद्री पाहिला ना तर या सह्याद्रीवरती आतापर्यंत आयोगाने 90 प्रश्न विचारलेले आहेत. हा रेकॉर्ड आहे, लक्षात ठेवायचं. मग त्या सह्याद्रीमध्ये जी शिखरं असतील त्या शिखरावरती आतापर्यंत 21 वेळा प्रश्न आलेले आहेत. घाट असतील तर घाटावरती सर्व परीक्षांच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आतापर्यंत 25 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर या सह्याद्रीच्या उपरंग असतील, म्हणजे शंभू महादेव डोंगररंग आहे, हरिश्चंद्र बालाघाट असेल, ओके, सातपुडा असेल. त्याच्यानंतर आता सातपुडा ही वरची डोंगररंग आपली बनली जाते, पण सातपुडा बसून खाली इकडे शंभू महादेव डोंगररंग पर्यंत जर आपण पाहिलं तर या डोंगररांगेवरती आतापर्यंत 21 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे ही डोंगररांग कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे, किंवा गोदावरी नदी खोरं आणि तापी नदी खोरं यांना वेगळी करणारी डोंगररांग कोणती, अशा अनुषंगाने प्रश्न असतील. म्हणजे अर्थातच या ठिकाणी बघा डीसी कोण झालं, एक स्थान विस्तार, प्राकृतिक रचना, हवामान, नदी प्रणाली, हे जे टॉपिक 4 टॉपिक झाले. त्याचबरोबर बघा लोकसंख्या असेल आणि त्याच्यानंतर काय असणार बघा, या लोकसंख्येसोबत तुम्हाला काय असणार आहे, खनिज संपत्तीचा जो घटक असेल. आता हे टोटली म्हणजे 6 टॉपिक तुमचे डीसी आहेत, लक्षात ठेवायचं, पूर्ण महाराष्ट्रामधले. मग त्याच्यानंतर आयोग अजून कुठे जाऊ शकतो, की आपल्या जवळचे कोण असणार आहेत, नातेवाईक, मग उद्योगधंदे असतील. त्याच्यानंतर काय असणार आहे, दळणवळण वगैरे घटक असेल, पर्यटनच्या अनुषंगाने असेल, वने असेल, ओके. असे 5 ते 6 टॉपिक तुमचे काय असणार आहेत, हे म्हणजे मित्र परिवार. मग आता ह्याच्यामध्ये बघा वस्ती, त्याच्यानंतर काय असणार आहे, स्थलांतर, हे जे घटक असेल. त्याच्यानंतर काय असणार आहे, आता हे स्थलांतर, वस्ती वगैरे, ऊर्जा, ओके, आता ऊर्जा टॉपिक असेल. त्याच्यानंतर काय असू शकतं अजून, खडक प्रणाली वगैरे, हे जे टॉपिक असेल हे तुम्हाला आपल्याला याच्या अनुषंगाने जास्त वेटेजफुल नाही. मग आपली अभ्यासाची रणनीती काय पाहिजे, की जिथं जास्त प्रश्न पडतात तुमच्या इंडेक्स मध्ये ठरलं पाहिजे की आपले आयएमपी टॉपिक कोणते आहेत सगळ्यात जास्त, सेकंड प्राधान्य देण्याचे टॉपिक कोणते आहेत, आणि आपल्याला फावला वेळ रिकामी मिळाला तर त्यावेळेला फक्त वाचण्याचे टॉपिक कोणते आहेत. एवढं जरी समजलं तर तुम्हाला ते पुष्कळसं अभ्यास सोपं होऊन जातो. ओके. सो आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे, की महाराष्ट्रातला जो सिलेबस आहे तो सिलेबस या ठिकाणी तुमचा आयोगाचा घेतलेला आहे. बघा आपल्याकडे सिलेबस मोगम स्वरूपाचा, मग हे फक्त 2 लाईन येतात. एक म्हणजे काय असणार आहे, की महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल. पण या महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काय असणार आहे बघा, रचनात्मक भूगोल विचारणार आहे, मुख्य रचनात्मक तुम्हाला विचारला जाणार आहे, त्याच्यामध्ये विभाग आहेत. त्याच्यानंतर क्लायमेटच्या अनुषंगानं पर्जन्यमानावरील विभागावरती होणारे बदल, त्याच्यानंतर नदी, त्याच्यानंतर डोंगर असेल, पर्वत आहेत. त्याच्यानंतर बघा राजकीय विभाग, त्याच्यानंतर बघा प्रशासकीय विभाग. आता प्रशासकीय विभागासोबत प्रादेशिक विभाग पण असतात, पण अद्याप कुठल्याही परीक्षेला प्रादेशिक विभागावरती प्रश्न पडलेले नाहीत. फक्त प्रशासकीय विभागावरती आपल्याला वारंवार प्रश्न बघायला मिळतील. नैसर्गिक संपत्ती असेल ज्याच्यामध्ये वने, खनिजे, मानवी आणि सामाजिक भूगोल असेल. त्याचबरोबर लोकसंख्या घटक असेल, पॉप्युलेशन असेल, स्थलांतरचा घटक आहे, त्याचे सोर्सेस असतील, त्याच्यानंतर त्याचे परिणाम असतील, ओके, आणि ग्रामीण वस्त्या, तांडे, झोपडपट्ट्या, त्यांच्यावरील प्रश्न, आणि संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. तर या अनुषंगाने काय असणार आहेत ते प्रश्न असणार आहेत. पण मित्रांनो लक्षात ठेवायचं, हा फक्त सिलेबस तुम्हाला मी कंबाईनचा घेतलेला आहे, पण आपल्याला महाराष्ट्राचा सिलेबस काय असतो हे दाखवण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला कंबाईनचा सिलेबस काय केलेला दर्शवलेला आहे. पण आपल्याला कोणत्या टॉपिक वरती काम करायचं हे वरच्या स्लाइड मध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आता याच्या अनुषंगाने जर तुम्ही तो बघितलं तर बघा महाराष्ट्रामध्ये काय असणार आहे, की राजकीय स्वरूप असणार आहे, प्रशासकीय असणार आहेत, महाराष्ट्रातील तालुके असतील. आता साधारण जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातले जिल्हे किती असणार आहेत, 36 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर आपण 358 तालुके बघायला मिळतील. त्याच्यानंतर काय असणार आहेत बघा 534 शहरे बघायला मिळतील. आणि त्याच्यानंतर बघा 43,665 ही महाराष्ट्रातील खेड असतील. याच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास पण करायचा आहे. ओके. आता प्रशासकीय विभाग किती असतील तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. राजकीय स्वरूप बघायचं आहे म्हणजे याचा अर्थ हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला उत्तरेला कोण लागतं, वायव्येला कोण लागतं, पश्चिमेला कोण लागतं, ओके. त्याच्यानंतर दक्षिणेला कोण असेल, नैऋत्य कोपऱ्यामध्ये कोण असणार आहे, त्याच्यानंतर आग्नेय कोपऱ्यामध्ये कोण असणार आहे, पूर्वेला कोण असणार आहे, ईशान्य कोपऱ्याला कोण असणार आहे. ओके. सो याच्या अनुषंगाने आपल्याला राजकीय सीमा असेल, प्रशासकीय विभाग असतील, आणि याच्या अनुषंगाने जे पडणारे प्रश्न असतील या सगळ्यांचा लेआउट आपल्याला या टॉपिक मध्ये आपल्याला समजणार आहे. आणि सुरुवातीचा महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे काय, सुरुवातीचा जो महाराष्ट्र होता तो कसा होता, मुंबई इलाका कधी होता, त्याच्यानंतर आपण मुंबई प्रांत कधी होता, मुंबई राज्य कधी होतं, द्विभाषिक असेल. त्याच्यानंतर बघा द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण, त्याच्यानंतर मुंबई राज्याचे मुख्यमंत्री कोण, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण, त्याच्यानंतर काय असणार आपल्याला यांचा जो राज्यपाल असेल, ओके,
हे राज्यपाल कोण होते पहिले असणार आहे, त्याच्या अनुषंगाने काही माहिती असेल सुरुवातीचे. ओके, हा सगळा डाटा आपण पहिल्या टॉपिक मध्ये पाहणं गरजेचं आहे. आता काही अंशी जर बघितलं तर आपल्याला हा सेम टॉपिक तुम्हाला भारताच्या अनुषंगाने पण येतात. मी फक्त शब्द काय करताय भारत म्हणजे काय असणार आहेत, आता भारतातील असणारे जिल्हे असतील. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता भारतातले किती जिल्हे आणि किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश. आता जिल्हे हा पार्ट खूप जरा मोठा होतो तुमच्यासाठी, पण आपल्याला राज्य हा घटक घेऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला जे राज्य किती होते. आता या अनुषंगाने हा पॉईंट करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो कसा करणं गरजेचं आहे बघा. मी छोट्याशा स्लाइडवरती तुम्हाला तो डेमो दाखवतो त्या ठिकाणी. तर बघूया आता बघा, आपण एकंदर भूगोलाचा जो पार्ट असतो तो अपडेट पार्ट कसा करणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल भूगोलाच्या अभ्यासासोबत मला काही घटक वारंवार बदलत जाणार आहे. असं कोण म्हणेल की बाबा भूगोलाचा घटक काही बदलत नाहीये. पण मित्रांनो, साधारण जर बघितलं तर या ठिकाणी 20% तरी पार्ट तुमचा बदलला जातो. किती टक्के म्हटलं मी? 20% अपडेट आकडेवारी येते, लक्षात ठेवायचं. त्या अनुषंगानं पण म्हणजे हा करंटच्या रिलेटेड पण घटक येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय असणार की बाबा फॉर एक्झाम्पल तुमच्या जॉग्राफीच्या रिलेटेड पण घटक असणार आहे. काही अंशी तो इकॉनॉमिकचा घटक पण याच्यात इन्क्लूड असणार आहे. काही अंशी तुमचा पॉलिटीचा घटक असेल, ऍक्ट वगैरे असेल. आता जसं की तुम्ही बघा 370 कलम रद्द झालेला आहे. ओके, आणि या 370 कलम रद्दनुसार जम्मू काश्मीरवरील परिणाम. आता कलमाच्या रिलेटेड हा पॉलिटिक्सचा पार्ट झाला, पण लक्षात ठेवायचं इथला जो प्रादेशिक बदल झाला, ओके, तो जॉग्राफीच्या दृष्टिकोनातून झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणूनच आपण जर बघितलं तर बघा, साधारण हा पार्ट करत असताना बघा ऑगस्ट 2019, मी शब्द काय वापरला मित्रांनो बघा, ऑगस्ट 2019. तर यावेळी साधारण जर आपण पाहिलं तर बघा याच्यामध्ये भारतामध्ये किती राज्य होते, तर त्यावेळेला भारतामध्ये 29 राज्य होते. किती राज्य होते? 29. आणि त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेश जे होते ते किती होते, तर 7 केंद्रशासित प्रदेश. मी शब्द काय वापरलाय बघा, ऑगस्ट 2019च्या आधी, इथं आधी हा शब्द मी लिहित आहे. तर याच्या आधी किती महाराष्ट्रात किती राज्य होते, तर 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते. पण जसा आपण 370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित जे प्रदेश आहेत, काय केलं बघा आता, म्हणजे पहिलं काय होतं, फक्त जम्मू काश्मीर राज्य होतं ना. आता या जम्मू काश्मीर राज्याला काय केलेलं बघा, केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. आणि अर्थातच या ठिकाणी जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश एक घोषित केला आणि लडाख केंद्रशासित प्रदेश एक घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे साधारण याची घोषणा कधी झाली, तर बघा 5 ऑगस्ट 2019 ला याची घोषणा झाली प्रॉपर. काय म्हणलं बघा मी, याची घोषणा कधी झाली, तर 5 ऑगस्ट 2019 ला घोषणा झाली, पण लागू झालेला नाही मित्रांनो. ही गोष्ट महत्वाची आहे. आता फक्त मी काय शब्द वापरला, घोषणा. आणि जर असं विचारलं तर लागू कधी झालं, तर ही तारीख सगळ्यांनी नोट करून ठेवा मित्रांनो. 31 ऑक्टोबर 2019 रोजी भारतामध्ये 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश. काय म्हणतो बघा मी आता, 31 ऑक्टोबर 2019 रोजी भारतामध्ये किती राज्य होते, तर 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश होते. सगळ्यात महत्वाची नोट आहे, लक्षात ठेवायची तुमच्या IMP. पण ऑगस्ट 2019च्या आधी किती होते, तर बघा 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश. पण आता 31 ऑक्टोबर नंतर काय झालेलं बघा, आपल्या भारतामध्ये 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश काय झाले, निर्माण झालेले आहेत. त्याच्यानंतर काही दिवस गेले असे, आणि मग झालं काय बघा, या ठिकाणी दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव हे 2 जे केंद्रशासित प्रदेश होते, हे 2 केंद्रशासित प्रदेश एकत्र करण्याची मागणी आपल्या पुढे आलेली बघायला मिळते. मग याचं विधेयक निघलं. विधेयक निघलं कधी, तर लोकसभा पुढे याचं विधेयक निघलं ते 27/11/2019 ला. आणि त्याच्यानंतर राज्यसभा पुढे याचं विधेयक निघलं कधी, तर 3/12/2019 ला. आता हे विधेयक निघलं, पण जसं मी वरती शब्द वापरला लागू कधी गेलं, तर हे लागू झालेलं आहे कधी, या ठिकाणी पाहू शकता 26 जानेवारी 2020 ला भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश होते.
आणि सध्या किती आहे जर असं विचारलं तर सध्या मित्रांनो लक्षात ठेवायचं 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशच आहेत आपल्या भारतामध्ये, लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्या भारतामध्ये झालेले हे बदल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग हा घटक राहिला तुमच्या कोणाच्या रिलेटेड, तर स्थान विस्तार टॉपिकच्या रिलेटेड आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून भूगोलाचा अभ्यास करत असताना जरी सिलेबस कॉपीमध्ये दिलेला घटक असेल, जसं की स्थान विस्तार हा स्पेसिफिक टॉपिकचं नाव झालं, पण याच्यामध्ये कोणकोणते बदल घडतात हेही आपल्याला तितकंच माहित असणं गरजेचं आहे. कारण त्या अनुषंगाने जर आपण अभ्यास प्रॉपर करत गेला असं तर तुम्हाला बऱ्यापैकी काय होणार आहे बघा, तुमच्या बदललेलं स्वरूप असेल त्याच्यानुसार तुमच्या अभ्यासावरती येणारे जे नवीन निर्माण होणारे जे प्रश्न असतील हे प्रश्न तुमचे चुकणार नाहीत, लक्षात ठेवायचं. म्हणून साधारण जर बघितलं तर आपल्याला अभ्यासाची रणनीती अशीच असणं गरजेचं आहे. अजून काही माहिती असेल तर बघा आपण त्या जम्मूच्या रिलेटेड पाहू शकतो, की आता बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता बदललेला घटक म्हणजे काय, सुरुवातीला आपण जर पाहिलं तर भारतातील क्षेत्रफळानुसार पहिले 5 राज्य कोणते असा प्रश्न येत होता, लक्षात ठेवायचं. मी काय म्हणलं बघा, पहिल्यांदा भारतातील क्षेत्रफळानुसार पहिले 5 राज्य कोणते असा प्रश्न येत होता. तर त्याच्यामध्ये 5व्या स्थानी हे जम्मू काश्मीर होतं, लक्षात ठेवायचं. किती क्षेत्रफळ होतं जम्मू काश्मीरचं, तर 22, 22, 36. मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आकडेवारी पाठ करत असताना जसं की आता म्हणलं बाबा भारताचं क्षेत्रफळ किती आहे, तर 32, 87, 263 हे भारताचं क्षेत्रफळ झालं. आता तुम्ही काय करणार बघा, या ठिकाणी पाठ करत असताना 32,87,263 असा शब्द वापरणार, राईट ना मित्रांनो. खूप सारे आकडेवारी आहे. मग जर आपण अशी लाखात आणि कोटीत जर करत बसलो तर तुम्हाला ती समजणार नाही आणि पाठ पण होणार नाही. कसं तर 2-3 आकडा आपण रट्टा मारून पाठ करू शकतो. आता बघा या ठिकाणी एक सिंपल एखादा नंबर आहे, मी असा कुठला तर नंबर लिहित आहे, असा अंदाजी नंबर आहे, कुणाचा नंबर नाही लक्षात ठेवायचं, आणि असंच लिहिलेलं आहे. आता बघा, आणि हा नंबर मी तुम्हाला असं वाचायला सांगितलेलं नाही बघा की 95, 79, 69 असं वाचायला सांगितलेलं नाही. मी तुम्हाला लाखात आणि कोटीत वाचायला सांगत आहे. बघा हा नंबर जसं की तुम्ही 32,87,263 असं पण वाचू शकता आणि 32,87,263 असंही तुम्ही रीड करू शकता. याच अनुषंगाने हा नंबर मी तुम्हाला काय केलेला आहे की बघा तुम्ही तसा वाचायला सांगितलेला आहे की 32 लाख जसं वाचलं तसं, मग 95 कोटी असेल काय, ओके, अशा भाषेत तुम्ही काय करणार असा तो नंबर पाठ करणार आहात. पण मित्रांनो रट्टा मारून कसं तर एक नंबर पाठ होईल, बाकीची आकडेवारी पाठ होणार आहे का नाही. म्हणून क्षेत्रफळ असेल, आकडेवारी असेल, तुम्ही पाठ करत असताना त्याची फोड करा. 22, 22, 36 हे झालं जम्मू काश्मीरचं क्षेत्रफळ. मग याच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर पूर्वी 5व्या स्थानी जम्मू काश्मीर येत होता, आता ते स्थान कॅन्सल झालेलं आहे कारण इथं 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेले आहेत नवीन. म्हणून 5व्या स्थानी कोण येत असेल तर गुजरात येतं, लक्षात ठेवायचं. कोण येतं, गुजरात. ओके, कोण येत आहे, गुजरात, लक्षात ठेवायचं. म्हणून हा झालेला बदल पण तितकाच तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता बदललेल्या नकाशानुसार जर बघू शकता या ठिकाणी हा जो भाग दिसत आहे तुम्हाला जम्मू काश्मीरचा भाग दिसत आहे, ज्याच्यामध्ये बघा काश्मीरचं क्षेत्रफळ फक्त 15,984 चौरस किमी आणि जम्मूचं किती आहे बघा या ठिकाणी 26,293 चौरस किमी. हे दोन्ही इन्क्लूड केलं ना तर जम्मू काश्मीरचं क्षेत्रफळ या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि मात्र हा जो भाग दिसत आहे तुम्हाला, हा सगळा भाग हा आझाद काश्मीरचा भाग आहे. कसाचा असणार आहे, हा आझाद काश्मीरचा भाग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर हा जो वरचा भाग दिसत आहे हा सगळा पाकिस्तान व्याप्त क्षेत्राचा भाग आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा हा जो भाग असेल, हा जो भाग तो पाकिस्ताननं चायनाला काय केलंय, गिफ्ट केलेला आहे, ट्रान्सफर केलेला गिफ्ट आपल्याला भाग बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर इथं सियाचिन ग्लेशियरचा भाग बघायला मिळत आहे. आता ट्रान्सफर केलेला जो भाग असेल तो 42.735 आहे आणि पाकिस्तान व्याप्त जे क्षेत्र आहे ते 64,785 आहे. आणि त्याच्यामध्ये आझाद काश्मीरचं जे क्षेत्रफळ दिसत आहे ते 13,297 आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर बघा इथं लडाख आलेला आहे. आता एवढाच भाग आपल्याला लडाखचा बघायला मिळत आहे. लडाख किती असेल तर 59,146 चौरस किमी आणि अक्साई चीन असेल तर इथं 42,685 चौरस किमी आपल्याला बघायला मिळतं. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हा त्यांनी काबीज केलेला आहे, हा काय केलेला भाग सगळा काबीज केलेला आहे, पण भारतानं लिगली त्यांना भाग दिलेला नाही, त्यांनी बळकावलाय फक्त, लक्षात ठेवायचं. म्हणून काही अंशी आपल्याला बघा पुस्तकामध्ये असं नकाशे बघायला मिळतील, हा एवढा सगळा लडाख असतो आणि त्याच्यानंतर इकडला सगळा भाग असणार तो जम्मू काश्मीरचा भाग, किंवा असं पण दिलं जातं बघा, असं इथून असं ओके शिव भाग असा वरचा उडवला जातो. तर हे काही लोक असतील, आता फॉर एक्झाम्पल आपण गुगलवरती काय असणार बघा, पाकिस्तानचे लोक असतील, चायनाचे लोक पण असतील, हे नकाशा अपलोड करत असणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या अनुषंगाने काय करतात, ते टोपी उडलेला भाग देत असतील, पण लिगली अजून भारतानं कुठल्याही
डॉक्युमेंट नुसार भारतानं हा भाग दिला नाही, तिने फक्त हा बळकावलेला भाग बघायला मिळतो. म्हणून साधारण जर बघितलं तर आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की क्षेत्रफळानुसार क्रम बदलला कोणाचा, की पहिले 5 राज्य म्हणजे राजस्थान 1 नंबरला होतं, 2 नंबरला कोण होतं, मध्य प्रदेश असेल, 3 नंबरला महाराष्ट्र होतं, 4 नंबरला उत्तर प्रदेश आहे आणि 5 नंबरला कोण आला आता, गुजरात आलेला आहे. तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या मध्ये पहिल्यांदा अंदमान निकोबार 1 नंबरला होतं क्षेत्रफळानुसार, पण आता या ठिकाणी लडाख 1 नंबर आलेला आहे आणि लडाख नंतर तुमचं काय असणार आहे, जम्मू आणि काश्मीर आलेलं आहे 200 स्थानी. आणि मग तिसऱ्या स्थानी कोण आले असेल, तर तिसऱ्या स्थानी आपलं अंदमान निकोबार आलेलं बघायला मिळत आहे. आता याच्या रिलेटेड जो आपण घटक पाहिला म्हणजे काय, जम्मू काश्मीर मध्ये कोणते 2 जिल्हे नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे बघा, तर हे मुझफ्फराबाद असेल आणि मीरपूर हे 2 जिल्हे काय केलेले आहेत बघा, नव्याने निर्माण केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे सुरुवातीच्या जम्मू मध्ये किती जिल्हे होते, तर 22 होते, पण आता फक्त जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशमध्ये 22 जिल्हे आहेत आणि लडाख मध्ये 2 जिल्हे आपल्याला लेह आणि कारगिल हे पाहायला मिळतील. मग याच अनुषंगाने आत्ताचे बदललेले म्हणजे पहिले ज्या वेळेला जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले ना, त्यावेळीची मी घटना तुम्हाला इथे या ठिकाणी सांगत आहे की त्यावेळेचे राज्यपाल कोण होते, तर बघा गिरीशचंद्र मुर्मू हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते आणि राधाकृष्ण माथुर असेल हे लडाखचे राज्यपाल आपल्याला पाहायला मिळत आहे. आता बदललेला जो आकडा असेल तो करंटच्या रिलेटेड तुम्हाला करणं गरजेचं आहे, पण सुरुवातीला ज्यावेळी निर्माण झालं त्यावेळेचे कोण होते मी त्यावेळेचे या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला काय केलं मी, जम्मू काश्मीरचा जो बदललेला घटक असेल तो घटक तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. आता क्षेत्रफळानुसार हा मोठा लडाख केंद्रशासित प्रदेश, पण लोकसंख्येनुसार जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश मोठा आपल्याला पाहायला मिळतो. मग याच्या अनुषंगाने जर बघितलं तर सिंधू नदी आता इथनं अशी वाहत जाणार आहे, लक्षात ठेवायचं, अशी वाहत आता इथनं बाहेर पडणार आहे सिंधू नदी. मग सिंधू नदीच्या अनुषंगानं याच्यामध्ये झालेले बदल म्हणजे इथं नदी टॉपिक आला. आता बघा सिंधू नदी जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशमध्ये जाते का, तर नाही जात मित्रांनो, तर ती लडाख केंद्रशासित प्रदेशमधून आणि पाकिस्तान व्याप्त प्रदेशमधून ती वाहत जाते, लक्षात ठेवायचं. याचा अर्थ काही टॉपिकच्या अनुषंगाने इथं आता वनांच्या रिलेटेड घटक बदललेला असणार आहे, प्राण्यांच्या रिलेटेड घटक बदलला असणार आहे. ओके, असे काही टॉपिक असतील तर याच्या अनुषंगाने आपल्याला जे बदललेलं स्वरूप असेल म्हणजे एक घटना घडली तर ती एक घटना किती टॉपिकला लागू होते इतका बारकावा असणं गरजेचं आहे. समजते मी काय बोलावलं तुम्हाला? बघा एक जो टॉपिक आपल्याला आहे तो एक टॉपिक किती घटनांना आपल्याला लागू होत आहे याच्या अनुषंगाने आपल्याला ते बघायला मिळणार आहे. म्हणजे तुमचं काम काय असणार आहे की भूगोलाचा अभ्यास करत असताना, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना कोणत्या घटना बदललेल्या आहेत, ओके, कोणते ऍक्ट आपल्याला बघायला मिळतील, तो वारंवार रिपीट होणार आहे किंवा कोणत्या घटकावरती प्रश्न पडणार आहेत, हा घटक तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. ओके, सो बघा आता नेक्स्ट आपल्याला बघा इथं आता जो मी आपण पॉईंट चालू होतो तो पॉईंट आपण कंटिन्यू करत आहे. जसं की आता बघा या ठिकाणी महाराष्ट्राचा प्राकृतिक घटक असेल. आता महाराष्ट्राचा प्राकृतिक घटक बघत असताना या ठिकाणी कोकण किनारपट्टी आहे, पश्चिम घाट आहे, महाराष्ट्राचे पठार असेल, यांची रचना आणि वैशिष्ट्य आणि डोंगर आणि पठाराचा भाग असेल. आता मित्रांनो बघा हा टॉपिक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून झाला, पण हा टॉपिक ज्यावेळेला भारताच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघशीला इथे आता मी काय करताय इंडिया लिहित आहे. बघा हा टॉपिक तुम्ही ज्यावेळेला भारताच्या दृष्टिकोनातून बघणार असा त्यावेळेला याच्यामध्ये काय येणार आहे बघा 5 प्रकार येणार. जसं की उत्तरेकडील हिमालय असेल, उत्तरेकडील मैदानी प्रदेश असेल, त्याच्यानंतर काय असणार आहे पठारी भाग असेल, त्याच्यानंतर काय असणार किनारपट्टीचा भाग असेल आणि बेटांचा भाग असणार. म्हणजे हे 5 प्रकार प्राकृतिक मध्ये भारताच्या इन्क्लूड होणार आहेत. आता याच्यानुसार बघितलं तर आता कोकण पाहत असताना कोकणाचा विस्तार कसा झालेला आहे म्हणजे प्रॉपर तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की बाबा कोकणाला लागलेला समुद्र किनारा 720 चा असेल तर तो समुद्र किनारा झिकझॅक पद्धतीने मोजलेला आहे, आत गेलेला बाहेर गेलेला, आत गेलेला बाहेर गेलेला आहे. पण काही अंशी फसवा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला निर्माण होऊ शकतो की कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती आहे आणि कोकणाला लागणारा समुद्र किनारा किती आहे. मग मित्रांनो तुम्ही या ठिकाणी दोन्ही उत्तर एकच लिहिला, जसं की कोकणाला लागलेला जो समुद्र किनारा 720 किमी लांबीचा आहे आणि कोकणाची लांबी पण काय करणार तुम्ही 720 लिहिणारा, तर चूक. कोकणाची लांबी 560 किलोमीटर आहे. म्हणजे पालघर जिल्ह्यापासून स्टार्ट होतं, पालघर पासून काय असणार आहे ते इथं खाली सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. पण हा जो घटक असेल सीमा मोजत असताना आपल्याला, तर या ठिकाणी आपण ती सीमा सरळ मोजत असतो नेहमी
आणि समुद्र किनारपट्टी मोजत असताना ते आत गेलेलं बाहेर गेलेलं आत गेलेलं बाहेर गेलेलं या अनुषंगाने जर मोजत बसला तर ते जास्त भरतं. मग इथं हा घटक करत असताना तुम्हाला काय असणं गरजेचं की प्रॉपर तुम्हाला त्याचा मॅप करणं गरजेचं आहे. जसं की आता कोकणाचे दोन भाग पडतात, एक खलाटी भाग असेल आणि वलाटी भाग असेल. हे दोन हुबे भाग झाले, पण कोकणाचे आडवे दोन भाग पडतात भौगोलिक नुसार, उत्तर कोकण आणि मध्य कोकण. पण कोकणाचे नद्यांच्या सीमानुसार तीन भाग पडतात, उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. बघा मी कोकण किती वेळा फिरवला. पहिला गोष्ट म्हणजे अभ्यासाची मेथड मध्ये तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे की कन्सेप्ट क्लिअर करत असताना ती कशी केली पाहिजे. तर ती दुहेरी असेल, तिहेरी असेल, ओके, किंवा चार अनुषंगाने असेल, तर आपल्याला त्या सगळ्या अनुषंगाने त्याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे की बाबा याच्या अनुषंगाने हा पॉईंट करत असताना मला किती प्रश्न कव्हर होऊ शकतील किंवा ही कन्सेप्ट किती ठिकाणी लागू होऊ शकेल. मग ह्याच्यामध्ये आता जर समजा फॉर एक्झाम्पल उत्तर कोकणामधला पावसाचं प्रमाण असेल, दक्षिण कोकणातले पावसाचं प्रमाण असेल, उत्तर कोकणातली मृदा असेल, दक्षिण कोकणातली मृदा असेल, उत्तर कोकणातली वनं असतील, दक्षिण कोकणातली वनं असतील. त्याच्यानंतर जो भाग आहे आपण खलाटी, हा खलाटी भाग कोणत्या भागाला लागून असेल आणि वलाटी भाग कोणत्या भागाला लागून असेल. म्हणजे याचा अर्थ बघा एका कोकणावरती मी तुमचे 5 टॉपिक कव्हर करत आहे. बघा मी काय म्हणलो, अभ्यासाची रणनीती कशी पाहिजे, एकच पॉईंट धरताय पण एका पॉईंटच्या अनुषंगाने मी वनात पण घुसलेलो आहे, मी पिकात पण घुसलेलो आहे, मी त्याच्यानंतर काही नदी प्रणाली म्हणजे उत्तर कोकणातल्या नद्या, दक्षिण कोकणातल्या नद्या आणि काही अंशी नदींच्या अनुषंगाने. आता जसं की महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर 400 नद्या येतात महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये कोकणामधल्या 40 नद्या येतात आणि भारतामध्ये जर पाहिलं तर 4500 नद्या येतात मित्रांनो. म्हणून काही नद्या खूप एवढ्या सगळ्या करणं गरजेचं आहे का, तर अजिबात नाही. पण नद्यांचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला किती नद्या करायच्या, फक्त 20 नद्या करा, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. काय म्हणतो मी, फक्त 20 नद्या करा, तर याच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जाणार नाही. मग याच्याकडे बघण्याचा पण दृष्टिकोन तुमचा कसा असला पाहिजे. आता जसं की कोकणामध्ये तुम्हाला मी 40 नद्या सांगितल्या, पण या 40 नद्या महत्वाच्या नसून त्या 26 नद्या फक्त महत्वाच्या आहेत. त्या 26 नद्यावरती आयोग प्रश्न विचारतो तुम्हाला कसा असेल. आता उत्तर कोकणातल्या नद्या उत्तर दक्षिण क्रमाने लावा, मध्य कोकणातल्या नद्या उत्तर दक्षिण क्रमाने लावा, दक्षिण कोकणातल्या नद्या उत्तर दक्षिण क्रमाने लावा. जसं की आता उत्तर कोकणात बघा, दमणगा, वरोली, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, उल्हास, ह्या झाल्या तुमच्या 8 नद्या उत्तर कोकणामधल्या. पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, भोगावती, सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, बाव, ह्या झाल्या 12 नद्या मध्य कोकण मधल्या. काजळी, मुचकुंदी, काजवी, आचरा, कर्ली आणि तेरेकोल या झाल्या तुमच्या दक्षिण कोकण मधल्या नद्या. म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामधल्या नद्या कोणत्या करायच्या आहेत, गोदावरी नदी करा, तापी नदी करा, नर्मदा नदी करा, त्याच्यानंतर कृष्णा नदी करा, भीमा नदी करा. आता कृष्णेचीच आपल्याला जर बघितलं तर भीमा नदी मुख्य नदी आहे, उपनदी आपल्याला बघायला मिळते. पण ही भीमा नदी स्वतंत्र महाराष्ट्रातून वाहते आणि ही कर्नाटक राज्यामध्ये गेल्यानंतर रायचूर कुरुकुड्डी या ठिकाणी ती कृष्णाला जाऊन मिळते. म्हणून आपल्याला भीमा या ठिकाणी स्वतंत्र बघायला मिळतं. मग भीमाच्या अनुषंगाने खोरा असेल, त्याच्यानंतर नदीच्या अनुषंगाने काय असणार, नदीचा जी आपण नदी प्रणाली हा शब्द वापरत असताना नदी प्रणालीची व्याख्या बनू शकते कशी. मग याच्यामध्ये एक मुख्य नदी येते, त्याच्यानंतर काय असणार आहे, उपनद्या असणार आहेत, मग काय असणार आहे, सहाय्यक नद्या असणार आहेत. त्या ओळखायच्या कशा, त्यांची डेफिनेशन कशी लक्षात ठेवायचं. ओके, असा जो डाटा असणार आहे तुमचा, कोकणाचा भाग असेल, पठारांचा भाग असेल, पश्चिम घाटांचा भाग असेल. आता जसं की पश्चिम घाट आपला बघायला मिळतो या ठिकाणी प्रमुख जलविभाजक स्त्रोत म्हटलं जातं. अनेक महाराष्ट्रातल्या पूर्व वाहिन्या, पश्चिम वाहिन्या नद्यांचा उगम या ठिकाणी बघायला मिळतो. मग याच्यामध्ये शिखर पण आहेत, घाट पण आहेत. त्याच्यानंतर काय असणार आहे, सह्याद्रीचा पश्चिम भाग हा पावसाळ्याचा बघायला मिळतो. इकडं पाऊस जो पडणार आहे तो कुठला पडणार आहे बघा, प्रतिरोध प्रकाराचा सह्याद्रीवरती पाऊस पडणार आहे पश्चिम भागावरती. आता इथं हवामान टॉपिक इन्क्लूड झाला कशामध्ये, पश्चिम घाटामध्ये. नदी प्रणाली टॉपिक झाला कशामध्ये, इन्क्लूड पश्चिम घाटामध्ये. म्हणजे आपल्याला एकांद्रा पॉईंट करत असताना तिथं एक 4 ते 5 जरी पॉईंट कव्हर झाले तर आपला अभ्यास अजून सोपा होऊन जाणार आहे. आता ही भारताच्या अनुषंगाने मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की बघा भारताचा लेआउट पाहत असताना उत्तरेकडील हिमालय पर्वत असेल. मग ह्याच्यामध्ये दोन घटक हिमालय पर्वतामध्ये, एक ट्रान्स हिमालय असेल आणि भारताच्या हिमालय श्रेणीचा भाग असेल. ट्रान्स म्हणजे काय, हिमालय पलीकडच्या रांगा असतील, जसं की काराकोरम, लडाख आणि झास्कर आपली कैलास असेल. म्हणजे झास्करची जी शाखा तिबेटमध्ये गेलेली आहे त्याला कैलास म्हटलं जातं. या तिघांनाच ट्रान्स हिमालय म्हणून ओळखलं जातं. मग याच्यानंतर हा जो भाग असेल ट्रान्स हिमालयाचा, तो आपल्या भारताच्या श्रेणीचा भाग नसून ते युरेशियन भूपट्ट्याचा भाग आहे. भारताच्या श्रेणीचा भाग असणार कोण, बृहद हिमालय, लघु हिमालय. तर लघुलाच जम्मू काश्मीरमध्ये पीर पंजाळ म्हटलं जातं. लघु नंतर जो खालचा भाग येतो तो शिवालिक असेल.
मग ह्या 3 ज्या रांगा असतील ह्या 3 रांगा विशेष आपल्या भारतीय श्रेणीचा भाग असणार आहे. ओके, मग आपली इतर रणनीती असणाऱ्या या हिमालयातल्या असणारी शिखरं तुम्हाला करायची. शिखरावरती प्रश्न पडणार आहेत. त्याच्यानंतर काय पडणार आहेत, खिंडी असतील. म्हणजे अर्थातच दक्षिण भारतात त्यांना खिंड म्हणतात, सॉरी उत्तर भारतात खिंड म्हणतात, तर दक्षिण भारतामध्ये त्याला घाट म्हणलं जातं. मग या खिंडींचं लोकेशन, या खिंडींचा मार्ग, त्याच्यानंतर या खिंडींच्या स्थानानुसार पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थान दर्शवा, असेही प्रश्न तुम्हाला असणार आहे त्याच्यावर. म्हणजे आपण खिंडीकडे बघत असताना कोणता दृष्टिकोन असणं गरजेचं आहे की बाबा राज्य प्लस खिंड, परत मार्ग प्लस खिंड, परत लोकेशन प्लस खिंड, परत स्थान, स्थान म्हणजे काय पश्चिमेकडून पूर्वेकडं, असं जर गेलं तर कोणत्या ठिकाणी तो येणार आहे. मग आपल्या खिंडी जवळपास 35 खिंडी बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये आगिल खिंड, बनिगेल खिंड, चांगला, इमिसला, खारदुंगला, खुजरपला, लनाकला, पीर पांजाळा, कराताक, थांगला, जोजीला, बारला, सासरला, जराला, तस्का, उमसी, बुर्जिल, देपसा, रोहतांग, शिपकी, मना, मंगशा, मुली, नीती, तराई मारे असेल, शलसला असेल, कुंगरिंग असेल, जेलपला, गोमदी, दिहाणी, लिखापाणी, अशा असंख्य खिंडी आपल्याला 35 ते 40 खिंडी पाहायला मिळतील भारतामधल्या. मग याच्या अनुषंगाने पण तुम्हाला प्रश्न असणार आहेत. मैदानी स्वरूप असेल, पठारी स्वरूप असेल, या पठारी भागामध्ये उत्तर भारतीय पठार आणि दक्षिण भारतीय पठार असेल, याच्या अनुषंगाने पण आपल्याला ती रचना पाहायला मिळणार आहे. म्हणजे अर्थातच तुमचा सिलेबस कंटेंट तुम्ही कम्प्लीट करत असताना तुम्ही प्रत्येक पॉईंट इकडे कोणत्या नजरेने बघतासा आणि तो कसा क्लिअर करतासा याच्यावरती तुमचा जॉग्राफी डिपेंड राहतो. मग तिथं मॅप असतील, आकडेवारी असेल, कन्सेप्ट असेल आणि मिक्सिंग असणार आहे. म्हणजे काय, तुम्ही कसं ते गुरफडत आहात. जसं की फॉर एक्झाम्पल मी सह्याद्री पटवून देत असताना तुम्ही सह्याद्रीला कोणकोणत्या टॉपिकच्या अनुषंगाने पाहिले तर तो घटक तिथं आमचा कम्प्लीट झालेला आहे. याचा अर्थ ज्यावेळेला मी प्रॉपर 1A टॉपिक पाहिजे तर 1च्या आधी माझं काही बेसिकली जी छोटी कन्सेप्ट होती ती क्लिअर झाली होती. या ठिकाणी मी ज्यावेळेला खनिज संपत्ती टॉपिक पाहिजे त्यावेळेला काय असणार आहे, बेसिकली खनिज संपत्तीच्या अनुषंगाने जो सह्याद्रीमधनं घटक आढळत होता तो माझा क्लिअर झालेला आहे. महाराष्ट्र पठारामध्ये कोणती खनिज संपत्ती आढळत होती हे पण ऑलरेडी मला क्लिअर झालेलं आहे. महाराष्ट्र पठारामध्ये कोणत्या प्रकारची वने होते ते ऑलरेडी माझे क्लिअर झालेलं आहे. म्हणजे अभ्यास या ठिकाणी तुमचा पुढे पुढे जाईल तसे सोपा होऊन जाणार आहे. येथे लक्षात तुम्हाला. म्हणजेच अर्थातच इथे बघा तुम्हाला आता तिसरा जो घटक असणार नदी प्रणालीच्या अनुषंगाने, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की तुम्हाला तापी नदी करायचं आहे, गोदावरी नदी करायची आहे, भीमा, कृष्णा, वर्धा, वैनगंगा आणि कोकणातल्या नद्या. आता मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम आवर्जून सांगत आहे गोदावरी नदीच्या संदर्भात. आता तुमच्याकडे दीपस्तंभचं बुक आहे, दीपस्तंभचं बुक तुम्ही सगळी प्रॉपर रीड करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला पैनगंगेची लांबी काय केली आहे सर्वात मोठी दिलेली आहे. म्हणजे किती दिलेलं आहे बघा 695 दिले मित्रांनो. पण महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कुठली आहे, गोदावरी, तिची लांबी आहे 668. आता या ठिकाणी बघा तुम्ही कोणतेही बुक वापरा, मी असं म्हणणार नाही की तुम्ही हेच पुस्तक वापरलं पाहिजे तेच पुस्तक वापरलं पाहिजे असं काही नाही माझं. ज्याच्यामध्ये तुमची स्पेसिफिक जी आयोगाची आकडेवारी आहे, ही आयोगाची आकडेवारी जिथे तुमची कव्हर होत आहे, आयोगाच्या अनुषंगाने ते पुस्तक बरोबर आहे, तर असे सोर्स तुमच्या अभ्यासात असणं गरजेचं आहे. काही बुकमध्ये काही थोड्या नॉर्मली चुका असतील तर त्या चुका कोणत्या आहेत ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर याची मित्रांनो लांबी जी आहे ती 495 आहे, लक्षात ठेवायचं. आणि गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. आता सर्व पुस्तकांमध्ये तुम्हाला बघा महाराष्ट्र पठार आणि महाराष्ट्राच्या भूमीचा 90% भाग व्यापलेला आहे असं बघायला मिळेल. पण मित्रांनो आयोगाचं उत्तर आहे 86%. आयोगाचं उत्तर किती आहे, 86% फक्त भाग आपल्याला बघायला मिळतो. अजून मी या ठिकाणी पुढे जाऊन तुम्हाला असं सांगेन की काही बुक मध्ये आता जर बघितलं तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती दिली बघा, काही ठिकाणी तुम्हाला 860 बघायला मिळेल, पण आयोगाचं उत्तर मित्रांनो 800 किलोमीटर आहे. आणि उत्तर दक्षिण लांबीवरती आतापर्यंत प्रश्न पडलेला नाही, म्हणून उत्तर दक्षिण लांबी 700 आहे की 720 आहे या ठिकाणी कन्फ्युज असते. ओके, पण प्रॉपर इथं या ठिकाणी तुम्ही 800 लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले जे अक्षांश आणि रेखांश आहे याच्यावरती पण आपण साधारण बघितलं तर महाराष्ट्राचा रेखांश 2 वेळा 2 ठिकाणी आपल्याला वेगळं बघायला मिळतं. जसं की या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो बघा. तर तुम्ही इथं बघू शकता बघा. पहिली गोष्ट, आता भारतामध्ये आपण कन्सेप्ट कशी असते बघा, जसं की आपण असं म्हणतो की बघा या ठिकाणी जगाचा गोलार्ध आहे, तर या जगाच्या गोलार्धामध्ये भारत देशाचं स्थान कोणत्या ठिकाणी, तर आपण नेहमी सांगतो उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता ही कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला अक्षर आणि रेखावरतो टॉपिक मध्ये तुमची मी क्लिअर करणार आहे. तो टॉपिक क्लिअर करूनच मग तुम्हाला मी टीचिंगला सुरुवात करणार. पण एक छोटासा डेमो तुमच्यासाठी खास करून, जसं की बघा
आपण भारताचं स्थान सांगत असताना जगाच्या गोलार्धामध्ये उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे असं आपण स्पेसिफिक बोलत असतो. आणि ज्या वेळेला भारताचं स्थान आपण विचारतो ते कुठे असणार आहे बघा, पश्चिम मध्य गोलार्ध आपण या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे पश्चिम मध्य ठिकाणी भारतामध्ये महाराष्ट्राचं स्थान आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही अक्षवृत्ताच्या रेषा आडव्या आहेत, रेखावृत्ताच्या रेषा उभ्या आहेत, असा आपण एक पॉईंट आपल्याला बघायला मिळतो. अक्षवृत्त कशा असतात तर आडव्या असतात, रेखावृत्त कशा असतात तर उभ्या असतात. मग याच अनुषंगाने एक डेमो तुम्हाला मी देतो टीचिंगचा आपला कसा असणार आहे बघा. या ठिकाणी कसं लक्षात ठेवायचं की अक्षवृत्त जे असणार आहेत, म्हणजे कसं लक्षात ठेवायचं बघा आपल्याला अक्षवृत्त. तर बघा या ठिकाणी अक्षय झोपला आहे. काय म्हटलं मी, अक्षय झोपला आहे. आता झोपणारा माणूस कसा असणार आहे नेहमी सांगा, आडवा झोपणार आहे. आणि या ठिकाणी रेखावृत्त कसं लक्षात ठेवायचं बघा, हे रेखावृत्त आहे. तर रेखावृत्त लक्षात ठेवायचं, रेखा उभी आहे, रेखा उभी आहे. याचा अर्थ उभारणारी माणूस आपण बघा सरळ उभा आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे जे काय अक्षवृत्त असेल, जे काय रेखावृत्त असेल ते आपले उभे आडवे असं बघायला मिळणार आहे. मग याच अनुषंगानं या ठिकाणी उत्तर आपल्याला बघितलं बघा, इथली जी आडवी रेष छेदलेली असणार आहे, ओके, इथली आडवी असेल आणि या ठिकाणची आडवी रेष असणार आहे. या ठिकाणची उभी रेष असेल आणि या ठिकाणची उभी रेष आपल्याला बघायला मिळणार आहे. ही आडवी रेष आपल्या महाराष्ट्राला किती नंबरची छेदल्या तर 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर. आता हे उत्तर का वापरायचं मी तुम्हाला त्या अक्षवृत्त आणि रेखावृत्त कन्सेप्टमध्ये मी तुमचं क्लिअर करेन की बाबा अक्षांश सांगत. आता ज्या वेळेला अक्षवृत्ताच्या रेषेने एखाद्या देशाचं स्पेसिफिक स्थान दर्शवलं असेल किंवा एखाद्या ठिकाणाचं स्थान दर्शवलं असेल तर ते आपण वाचत असताना अक्षांश असा शब्द प्रयोग करत असतो, लक्षात ठेवायचं. आणि रेखावृत्ताने दर्शवलं असेल तर रेखांश लक्षात ठेवायचं. आता महाराष्ट्राचा अक्षांश किती आहे बघा, 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर. आता हे लक्षात कसं ठेवायचं, सुंदर ट्रिक्सच्या माध्यमातून सगळा जॉग्राफी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. असंख्य साऱ्या ट्रिक्स असतील, क्लुप्ती असतील आणि व्हिज्युअलायझेशन. म्हणजे आता जसं तुम्हाला नकाशे दिसत असेल तर याच नकाशाच्या अशाच नकाशाच्या साहाय्याने तुमच्या सगळ्या कन्सेप्ट आपण या लेक्चर मधनं जॉग्राफी लेक्चरच्या माध्यमातून आपण तुमच्या काय करता आहे क्लिअर करणार आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला काय असणार की बघा फॉर एक्झाम्पल तुमच्या कुठल्याही शंका या ठिकाणी शिल्लक राहणार नाहीत, लक्षात ठेवायचं. म्हणूनच आपण काय करायचं आहे, या अभ्यास करत असताना एक्सलन्स अग्री अकॅडमी आहे हे बेस्ट प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी मित्रांनो. कारण आपण ऑल महाराष्ट्रातील जे बेस्ट फॅकल्टी आहेत त्या फॅकल्टी तुमच्यासाठी आपण काय केलेलं आहे रिकमेंड केलेलं आहे टीचिंगसाठी. व्हिज्युअलाइज पद्धतीने तुमच्या सर्व टीचिंगचे जे मेथड असेल ते या ठिकाणी आपले पूर्ण होणार आहे. कुठल्याही प्रकारची शंका तुमच्या याच्यामध्ये राहणार नाही. आणि प्लस टीचिंग सोबत तुम्हाला या घटकावरती कसे प्रश्न पडतात याचंही उदाहरण तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी दिले जाणार आहे. त्याच्यामुळे या प्लॅटफॉर्म सोबत तुम्ही जोडून राहणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मित्रांच्या पर्यंत हा मेसेज पोहोचवणं गरजेचं आहे. ओके. आणि या अनुषंगाने आपण काय करणार आहे की बघा तुमच्या येणाऱ्या पुढच्या संभाव्य एक्झाम मध्ये तुम्ही लवकरात लवकर कसे पास व्हाल, यशस्वी कसं व्हाल, ह्याच मोटिव्ह आपल्या प्रत्येक आमच्या अकॅडमीचा असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी या गोष्टी पाहायला मिळणार आहेत की आपले क्वालिटी कशा पद्धतीने मेंटेन ठेवलेले आहे. ओके. सो बघा कसं लक्षात ठेवायचं आहे तर बघा 15 डिग्री 44 मिनिट उत्तर. तर या ठिकाणी एक आपण पात्र घेतलं होतं अक्षय पात्र, राईट. बघा अक्षय हा 15वीला आहे, अक्षय हा कितवीला आहे 15वीला. आणि खूप जरा मठ्ठ आहे, त्याला झोपायचा छंद आहे. कारण इथं आपण बघितलं होतं झोपला होता ना. तर अक्षय हा झोपायचा छंद असल्यामुळे अभ्यासात थोडा कमी आहे. आणि कमी असल्यामुळे काय झालं बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकतो त्याला जे मार्क पडले ते मार्क किती पडले फक्त 44% ग्रॅज्युएशनला अक्षयला मार्क पडलेले आहेत. आता अक्षय हा 15वीला आहे, झोपायचा छंद आहे. झोपायचा छंद असल्यामुळे अभ्यासात त्याची गोडी नसल्यामुळे त्याला जे मार्क पडले ते किती मार्क पडले, नोट्स देणार आहात का सर? येस येस डेफिनेटली नोट्स तुम्हाला शॉर्ट आणि बट स्वीट नोट्स असणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या बाहेरचं काही करायचं नाहीये. मोगम सारी ढीकभर आपण नोट्सच्या पेजेस वाचण्यापेक्षा जे त्याच्यावरती एक्झाम ओरिएंटेड मॅप रिडिंग असेल, जे मॅपच्या अनुषंगाने जशा मी मगाच्या तुम्हाला स्लाइड दाखवल्या सेम तशा तुमच्या डिझाईन केलेल्या नोट्स असणार आहेत ज्याच्यावरती तुमचे सर्व प्रश्न आयोगाचे मागील प्रश्न असतील त्या मागील प्रश्न पण कव्हर होतील, संभाव्य प्रश्न पण तुमचे कव्हर होतील आणि कोणत्या घटकावरती आतापर्यंत कुठल्या कुठल्या परीक्षेला प्रश्न आलेत हे पण तिथे कव्हर होईल. जेणेकरून तुम्हाला वाचत असताना तो पॉइंट कितपत आयएमपी इतपत तुम्हाला समजू शकतं. ओके. सो नोट्स तुम्हाला मिळतील. आता बघा इथं कन्सेप्ट आपण कशी क्लिअर करणार आहे. 15 डिग्री 44 मिनिट उत्तर म्हणजे अक्षय 15वीला आहे, त्याला मार्क किती पडल्यात 44 मार्क पडल्यात. पण तो एक वर्ष वायडी पडल्यामुळे त्याचं आता वय किती बघायला मिळतं बघा 22 वर्ष. किती वय आहे त्याचं आता 22 वर्ष. अर्थातच या ठिकाणी त्याचा कालावधी जो लागलेला आहे त्याला म्हणजे 6 वर्षाचा कालावधी त्याच्या ग्रॅज्युएशनला लागलेला आहे. बघा आपण काय केलं, अक्षय हा एक मुलगा आहे त्याला झोपायचा छंद असल्यामुळे तो आता ग्रॅज्युएशनला आहे, 15वीला आहे आणि तो झोपत असल्यामुळे त्याला ग्रॅज्युएशनला मार्क फक्त 44 मार्क पडलेले आहेत आणि एक वर्षी तो वायडी पण पडलेला आहे.
म्हणून त्या ग्रॅज्युएशनच्या वेळेला त्याचं जे एज होतं ते 22 वर्षाचं होता आणि ग्रॅज्युएशनला किती वेळ लागला तर 6 वर्षाचा लागलेला आहे. या ठिकाणी बघा रेखांश लक्षात ठेवत असताना बघा रेखा एक महिला होती, जी महिला किती बघा 72 वर्षाची महिला आहे. ओके, आता 72 वर्षाची महिला बघितल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की साधारण इथं 72 डिग्री अजून काय एक आकडा येतो तो म्हणजे 36. बघा 72 डिग्री 36 असं पण आपल्याला या ठिकाणी दिलं जातं. ओके, नेक्स्ट म्हणजे काय असणार इथं बघा रेखा ही महिला आहे, तिचं वय 72 आहे, पण तिला वाटतं की अभी तो मैं जवान हूं, अभी तो मैं जवान हूं, मी अजून 36 वर्षाची आहे असं तिला वाटतं. पण ज्या वेळेला इकडच्या साईडचं सांगत असताना बघा 80 डिग्री इथे काय असणार आहे 9 मिनिटं पण आपल्याला दिलेलं बघायला मिळतं. ओके, आणि त्याच्यानंतर काय असेल पुढचा जो आकडा असेल आता फॉर एक्झाम्पल बघा की 80व्या वर्षी तिचं काय झालं आता निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्या रेखाचं. आता इथं 54 पण काही ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल, पण हे 54 हे ह्याच्यानुसार तुम्ही एक लक्षात ठेवू शकता असा एक आकडा म्हणून. पण बघा इथं रेखा महिला होती, तिचं वय 72 होतं, तिचं निधन झालं किती वर्षी 80व्या वर्षी. तिला काय वाटत होतं अभी तुम्ही जवान हो, म्हणजे इथं 72 6 पण दिलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा 80 9 पण दिलेला आहे आणि 72 36 पण दिलेला आहे आणि 80 54 पण दिलेला आहे. अशा 2 आकडेवारी तुम्हाला बघायला मिळतात. म्हणून काही ठिकाणी तुम्हाला आयोगाची जी परफेक्ट आकडेवारी आहे हे माहित असणं गरजेचं आहे. समजतं तुम्हाला काय बोलतोय मी? ओके, तर अशाच प्रकारे आपल्याला काय ट्रिकच्या माध्यमातून असेल कन्सेप्टच्या माध्यमातून म्हणजे साधारण जर तुम्ही पाहिलं असं बघा 72 डिग्री 6 मिनिट आणि 80 डिग्री 9 मिनिट आहे, ज्याच्यावरती एएसओ पूर्व परीक्षा 2015 ला प्रश्न आला होता. पण 72 36 आणि 80 54 वरती एएसओ मुख्य परीक्षा 2017 आणि त्याच्यानंतर 2018 ला अशा दोन्ही एक्झामला ही आकडेवारी विचारली होती. म्हणून ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्राचं रेखांश करशीला त्यावेळी मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्हाला या 2 आकडेवारी मधील कोणतीही एक आकडेवारी आली तर तुम्ही ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे. समजा आता तुम्ही म्हणाला सर 2 आकडेवारी आले तर काय करायचं, तर 100% हा प्रश्न कॅन्सल होणार, कारण आयोगाचे संदर्भ दोन्ही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके, सो बघा याच अनुषंगाने आपल्याला पुढचा जो पॉईंट घ्यायचा तो म्हणजे कसा बघा तर बघा इथं वन संपत्ती वगैरे असेल, हवामान असेल. आता हवामानावरती आपण जर पाहत असताना बघा या ठिकाणी विशेष म्हणजे काय बघायचं हवामानावरती की तुम्हाला महाराष्ट्रात असणारे फॉर एक्झाम्पल किती विभाग पडतात. आता जसं की फॉर एक्झाम्पल हवामानावरती घटक असणार म्हणजे ऋतुमान जर पाहिलं तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि संक्रमण महिना. तर उन्हाळ्यामधल्या हवामानाची स्थिती असणार आहे म्हणजे तापमानाची रेषा असणार आहे, हिवाळ्यामधली तापमानाची रेषा आणि पावसाळ्यातले जे असणारे ग्राफ असते. त्याच्यानंतर तिवारती योजनेनुसार हवामानाची पडलेली विभाग असते. त्याच्यानंतर सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण असतील. त्याच्यानंतर महाराष्ट्राला डिवाइड केला तर कोकणामध्ये किती पाऊस पडतो, सह्याद्रीमध्ये पाऊस किती पडतो, म्हणजे सह्याद्रीचा पश्चिम उतारावरती किती पाऊस पडतो आणि सह्याद्रीच्या पूर्व उतारावरती किती पाऊस पडतो. सह्याद्री पूर्व उताराचं वैशिष्ट्य म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश असणार तो गट कोणता असणार आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो म्हणजे ह्याच्यामध्ये मोसमी प्रकाराचा, अनिश्चित स्वरूपाचा, अनिश्चित वितरणाचा, प्रतिरोध प्रकाराचा, अरोह प्रकाराचा, अशा सर्व प्रकाराचा पाऊस महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता तुम्ही म्हणाल हे काय सांगायला कसा मोसमी प्रकार, अनिश्चित स्वरूप, अनिश्चित वितरण, प्रतिरोध प्रकार, त्याच्यानंतर आरोह पाऊस असेल वगैरे अशा सर्व प्रकारचा आपल्याला प्रत्येक प्रदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. मग या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपण जर बघितलं तर भारतामध्ये प्रमुख 3 ऋतू आणि एक ऋतू बघायला मिळतो, पण जगामध्ये 2 ऋतू आहेत, उन्हाळा आणि हिवाळा. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपल्याला किती असणार आहे 4 ऋतू बघायला मिळत असतील. म्हणजे प्रतिरोध महाराष्ट्र, आता प्रतिरोध मध्ये विशेष जर बघितलं तर हा सह्याद्रीच्या पश्चिम भागावरती प्रतिरोध पडतो, पण कोकणामध्ये आरोह प्रकारचा पडतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला 2 ते 3 प्रकारचा महाराष्ट्र पठारावरचा वेगळा पाऊस असणार आहे. म्हणजे याचा अर्थ प्रतिरोध जो पडतो तो फक्त वैयक्तिक एकट्या महाराष्ट्र पुरता लागू होत नाही, तो फक्त सह्याद्री पुरता लागू होतो, लक्षात ठेवायचं. आणि आरोह प्रकारचा पाऊस कुठे पडतो तर तो कोकणात पडतो, पण महाराष्ट्र पठारावरती वेगळा. म्हणजे विशेषतः आपण एक स्टेटमेंट मध्ये प्रतिरोध असा पाऊस महाराष्ट्रात पडतो असं होत नाही, तो फक्त सह्याद्रीमध्ये पडतो, लक्षात ठेवायचं. लक्षात तुमच्या शंकाचं या ठिकाणी एक्सप्लेन मी केलेलं आहे. तर अशाच अनुषंगाने आपण नैऋत्य मोसमी वारा असेल, नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडतो, भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडतो, नैऋत्य मोसमी वारं कुठून उठतं, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या तारखानुसार कुठल्या कुठल्या भागामध्ये पाऊस डिवाइड होत गेलेला आहे. ईशान्य मोसमी वारे असेल तर या ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे कोणकोणत्या भागामध्ये
आता ईशान्य मोसमी वारा उठत असताना सुरुवातीला आपण जर पाहिलं तर ते म्हणजे वरती ज्या डोंगररांगा आहेत म्हणजे शिवालिक पर्वतरांगा आहे, बृहत आहे, लघु आहेत, इथून म्हणजे ईशान्य मोसमी वारं वाटतं, सॉरी हा ईशान्य मोसमी वारं उठतं. पण नैऋत्य मोसमी वारं अरबी समुद्रातून उठत असल्यामुळे ते पहिल्यांदा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बाष्प धारून घेऊन जात असतं. पण तसं ईशान्य मोसमी वाऱ्याच्या बाबतीमध्ये होत नाही. पण ते वारं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोरडं येतं, मग बंगालच्या उपसागरामध्ये आल्यानंतर ते काय करतं, जलबाष्प धारण करतं आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्राचा आपण पूर्व भाग असेल, आंध्र असेल, तमिळनाडू असेल, या भागामध्ये विशेषतः पाऊस पडलेला बघायला मिळतो. मग आपल्याला समजलं पाहिजे की ईशान्य मोसमी वाऱ्याचा रोल काय, त्याच्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्याचा रोल काय आहे. त्याच्यामध्ये परत आपण डोंगरीय वारे, दरीय वारे आपण असं घटक पाहतो. त्याच्यानंतर खारे वारे, मतलई वारे असेही घटक पाहतो. त्याच्यानंतर ला निना, अल निनो असेही घटक पाहतो. ओके, तर ह्या सर्वच गोष्टी आपण संकल्पना असतील, त्या कन्सेप्ट असतील, त्या आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. कारण आपण वातावरण असेल किंवा हवामान या टॉपिक मध्ये महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल किंवा जग असेल त्याचे पहिल्यांदा तापमानाचे पट्टे बघणं गरजेचं आहे. जसं की भारताच्या किंवा जगाच्या गोलार्धामध्ये आपण पाहिलं, जगाचा गोलार्ध असेल तर मधून बरोबर विषुववृत्ताची 0 डिग्री रेष केलेली आहे. आता विषुववृत्तापासून उत्तर गोलार्धामध्ये 23.5, दक्षिण गोलार्धामध्ये 23.5, उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला कर्कवृत्त पाहायला मिळतं, दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला मकरवृत्त पाहायला मिळतं. तर याच अनुषंगाने आपल्याला उत्तर गोलार्ध मधला जो भाग असेल 23.5, दक्षिण गोलार्धातला 23.5 असेल तर तो उष्णकटिबंधीय पट्टा म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर 23.5 पासून 67 उत्तर आणि दक्षिण गोलार्ध असेल तर तो समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा असेल. त्याच्यानंतर 67 पासून 90 पर्यंत वरते असेल तर तो शीत कटिबंधीय पट्टा आपल्याला पाहायला मिळतो. मग हा उष्णच का म्हणायचं, समशीतोष्णच का म्हणायचं, शीतच का म्हणायचं, या सर्व गोष्टी आपल्याला त्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे अर्थातच लक्षात ठेवायचं की भारतामधून बरोबर मध्यातून काय केलेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं बघायला मिळतं. या कर्कवृत्ताच्या खाली आपला महाराष्ट्र बघायला मिळतो. म्हणून हवामानाच्या रिलेटेड जो येणारा घटक असेल तो वन संस्कृतीनुसार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे प्रत्येक वनाची नावं घेत असताना आपण बघा, उष्ण कटिबंधीय सदाहरित वने, उष्ण कटिबंधीय निम सदाहरित वने, उष्ण कोणते म्हणजे आपण ह्याच्या काठिरी वने, झुडपे वने, ओके, अशी शब्द जे वापरतो ना, म्हणजे अर्थातच लक्षात ठेवायचं कर्कवृत्ताच्या जे जे खालची वनं असतील त्या सर्वांच्या नावाच्या पुढे उष्णकटिबंधीय शब्द वापरायचा आणि कर्कवृत्ताच्या वरच्या साईडला जी वनं असतील त्याच्या पुढे समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित वने, समशीतोष्ण कटिबंधीय निम सदाहरित वने असे शब्द आपल्याला वापरण्यात येतात. लक्षात ठेवायचं ते प्रदेशानुसार आपल्याला पाहायला मिळतात. मग वने असतील तर वनांचे प्रकार असतील, कुठल्या प्रकारचे वृक्ष त्याच्यामध्ये पाहायला मिळतील, त्याचे उपयोग असेल, त्यांचं वैशिष्ट्य असेल, हे ट्रिकच्या माध्यमातून आपण पाहायचं. कोणती झाडं कशी लक्षात ठेवायचं हे ट्रिक्सनुसार तुमचं कम्प्लीट होऊन जाईल. ओके, नेक्स्ट म्हणजे काय, खनिज संपत्ती असेल. खनिज संपत्तीच्या रिलेटेड म्हणजे पहिल्यांदा मुळात तुम्हाला समजलं पाहिजे खनिज म्हणजे काय. आता खनिज म्हणजे काय, निसर्ग निर्मित अजैविक समान गुणधर्माने युक्त असा घन पदार्थ की ज्याच्यात रासायनिक घटना अणूंची सूत्रबद्ध रचना असते, अशा भूकवचातील पदार्थास खनिज म्हटलं जातं. बघा मी पुन्हा रिपीट करत आहे कन्सेप्ट. खनिज म्हणजे काय, निसर्ग निर्मित अजैविक समान गुणधर्माने युक्त असा घन पदार्थ की ज्याच्यामध्ये रासायनिक घटना अणूंची सूत्रबद्ध रचना असते, अशा भूकवचातील पदार्थास खनिज म्हटलं जातं. म्हणजे खनिजापासून खडक बनतात. बघा मी काय म्हणलो, खनिजापासून खडक बनतात, खडकापासून मृदा बनते, मृदेपासून माती बनते. ही सायकल लक्षात ठेवायचं. म्हणजे अर्थातच लक्षात ठेवायचं खडक कधी तापत नसून खडकामधील खनिजे तापतात आणि या खडकावरती आपण बाह्यकार शक्ती असेल, ऊन वारा पाऊस यांचा परिणाम होऊन झीज होऊन 800 ते 1000 वर्षानंतर तब्बल त्याचं मृदेमध्ये रूपांतर होते. मग मृदा आणि माती हा घटक वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हा खनिज संपत्ती करत असताना कुठल्या अंगानं तुम्ही सेट करणं गरजेचं आहे. खाणी असतील, त्या खाणींची नावं असतील, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला खाणी महत्वाच्या विशेष माहित पाहिजे. ह्याच्यामध्ये बॉक्साईट खनिज असेल, लोह खनिज असेल, चुन खडक असेल, डोलामाइट असेल, कॅल्साइट असेल, ग्राफाइट असेल, अशी काही प्रमुख खनिज असतील. ही खनिजे आपल्याला विशेषतः याच्यामध्ये करणं गरजेचं आहे, त्याचा उपयोग असेल. ओके, उद्योगधंद्याच्या रिलेटेड आपण काही संकल्पना असतील, धोरणं असतील, ज्याच्यामध्ये काही प्रमुख विशेष उद्योगधंदे असतील, ज्याच्यामध्ये कापड उद्योगधंदे आहेत, त्याच्यानंतर काय असणारे साखर उद्योगधंदे असतील, काच असेल, त्याच्यानंतर काय असणारे इतर आपण खत उद्योग पाहायला मिळतील, त्याच्यानंतर खनिज संपत्तीच्या रिलेटेड उद्योग काही बघायला मिळतील आपल्याला. अशा अनुषंगाने उद्योगधंदे हा टॉपिक करत असताना संकल्पना म्हणजे महाराष्ट्रात कधी उद्योग सुरू झालेला आहे, 1854 ला. ओके, काय म्हटलं मी, महाराष्ट्रात कधी सुरुवात झाला, 1854 ला. मग सुरुवात होत असताना कुठल्या कंपनीद्वारे सुरुवात झालेली आहे, मग या उद्योगधंद्याचा थोडाफार इतिहास पण आपल्याला माहित गरजेचा आहे. बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनीद्वारे सुरुवात झालेली आहे खाजगी तत्वावरती. सहकारीकरण कधी मिळालेलं आहे,
त्याच्यानंतर काय आपल्याला आपण MIDC जी म्हणतो ती कधी स्थापन झालेली आहे, ती कुणाच्या काळात झालेली आहे वगैरे, अशा अनुषंगाने सगळा घटक आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघा, हा उद्योगधंदे झाल्यानंतर आपल्याला इथं महाराष्ट्रातील वाहतूक आणि दळणवळण असेल, सेम भारतातील इथं राष्ट्रीय महामार्ग येतात, NH4, ओके, तुमचे काय असेल NH6, ओके. आता बघा, इथं नॅशनल हायवे करत असताना काही नॅशनल हायवेचे क्रमांक बदललेले आहेत. म्हणजे आता काय केलेलं बघा, जुने नंबर आणि नवीन नंबर असे जोड्या जोडायला पण प्रश्न तुम्हाला येणार आहेत. जसं की आता फॉर एक्झाम्पल 44 आलेलं आहे, 48 आलेलं आहे, 53 आलेलं आहे वगैरे, असे नवीन क्रमांक ज्याच्यामध्ये मोठे रोड केलेत आणि बाकीचे सब रोड असतील त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ओके, सो राष्ट्रीय महामार्ग करत असताना तुम्हाला नवीन क्रमांक आणि जुनी क्रमांक असे पण करायचं आहे. याच्यासोबत तुम्हाला काय करायचं की बघा, फॉर एक्झाम्पल की तुम्हाला रेल्वेचं असेल तर रेल्वेच्या अनुषंगाने पण त्याच्यावरती ब्रॉडगेज, मीटरगेज, नॅरोगेज, मेट्रो, मोनो, ओके, याच्या अनुषंगाने आपल्याला पण काही माहिती करणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर हवाई वाहतूक असेल, डोमेस्टिक असेल, आंतरराष्ट्रीय असेल वगैरे, याच्या अनुषंगाने थोडी करणं गरजेचं आहे. जल वाहतूक असेल तर जल वाहतूकच्या अनुषंगाने बंदर करणं गरजेचं आहे. तर हा टॉपिक तुम्हाला म्हणजे साधारण भारताला पण आणि महाराष्ट्राला पण अनुषंगाने इथं आकडेवारी पाहायला मिळणार आहे तुम्हाला. उद्योगधंदेला पण आकडेवारीच असणार आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, खनिज संपत्तीला पण काही ठिकाणी आकडेवारी आहे, वनाला तुम्हाला आकडेवारी आहे. म्हणजे बाकीचे एक साधारण 4 टॉपिक कन्सेप्ट नदी प्रणालीपर्यंत, आणि तिथून पुढचे 4 टॉपिक तुम्हाला आकडेवारी. आणि मग इथं लोकसंख्या पण पाहत असताना तुम्हाला लोकसंख्येचा अभ्यास करत असताना मित्रांनो तुलनात्मक करायचे आहे. जसं की 2001 असेल, त्याच्यानंतर 2011 असेल. आता 2021 ची यायची होती, पण साधारण लॉकडाऊनच्या पेजमध्ये काय केलं, थोडं लांबणीवरती पडलेलं आहे. पण आता सध्या तुमच्या एक्झामच्या अनुषंगाने तुम्हाला 2001 आणि 11 आकडेवारी करायची आहे. कारण हे तुलनात्मक विचारलं तर 1च्या तुलनेत एवढा बदल झाला तर यातला सरासरी फरक किती होता. मग इथं लिंग गुणोत्तर आहे, घनता, साक्षरता वगैरे असेल, अशा अनुषंगाने तुम्हाला हा लोकसंख्या टॉपिक आपल्याला विशेषतः महत्वाचा राहणार आहे. ओके, सो आपली अभ्यासाची रणनीती आखत असताना तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करायच्या त्या कशा करायच्या त्या मी एक्सप्लेन केलेलंच आहे. आता याच्या सोबतच तुम्हाला पर्यटन जो टॉपिक आहे, ओके, सो पर्यटनच्या टॉपिक मध्ये आपल्याला काय काय कुठले कुठले प्रकार असतील बघा. पर्यटनाचे प्रकार म्हणजे काय, धार्मिक, त्याच्यानंतर काय असणार आहेत ऐतिहासिक, एक मिनिट, धार्मिक, ऐतिहासिक, त्याच्यानंतर सांस्कृतिक असेल, भौगोलिक असेल, आणि त्याच्यानंतर काय असणार विशेष बघा आपल्याला तिथील असणाऱ्या योजना, महोत्सव, ओके. म्हणजे आपल्याला अष्टविनायक पकडा, ज्योतिर्लिंग पकडा तुम्ही या ठिकाणी, त्याच्यानंतर किल्ले असेल, त्याच्यानंतर काय असणार आहे विविध धर्माची प्रार्थना स्थळे असतील, अर्धपीठ असतील, ओके. त्याच्यानंतर काय असणार आहे तिथं गरम पाण्याचे झरे असणार आहेत, त्याच्यानंतर काय असू शकतं धबधबे असू शकतात, त्याच्यानंतर पर्यटन ठिकाणं असणार आहेत, ओके. असा हा टॉपिक आपल्याला पर्यटन मध्ये बघायला, म्हणजे थंड हवेची ठिकाणं वगैरे आपण असं पण म्हणू शकतो. भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट असणारे ठिकाण पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे हा पर्यटनचा टॉपिक तुम्हाला तिथं कलागुणांना वाव देणारा टॉपिक ठरणार आहे. जसं की तुमच्या महाराष्ट्राचा लोकनृत्य कोणतं आहे, त्याच्यानंतर गुजरातचं कोणतं असेल, त्याच्यानंतर ओरिसाचं कुठलं असेल, आंध्राचं कोणतं असेल, अशा अनुषंगाने वेशभूषा कशी असेल त्याच्या अनुषंगाने. पण याच्यासोबत तुम्हाला महाराष्ट्रातील लोकसंख्या आणि पर्यटनच्या अनुषंगाने आपल्याला काही घटक अनुसूचित जाती आणि जमातीच्या रिलेटेड जो आदिवासी घटक असेल तो घटक तुमचा या ठिकाणी कव्हर होत आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 54 प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात. किती प्रकारच्या म्हणलो मित्रांनो मी, 54 प्रकाराच्या, लक्षात ठेवायचं. आणि मग आपल्या महाराष्ट्रामध्ये एक साधारण 26 ते 30 प्रकारच्या आदिवासी जमाती पण राहतात, ओके. मग साधारण जर आपण बघितलं तर या आदिवासी जमाती करत असताना कोणकोणत्या आदिवासी जमातीवरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याच्या अनुषंगाने आपल्याला करणं गरजेचं आहे. जसं की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं बघायचं झालं तर बघा की आपण भिल्ल जमात आहे, गावी जमात असेल, पारधी असेल, ढाकणा असेल, पावरा, कुबळा असेल, कोलम आहे, तडवी, कोरको, मावची ढाकणा, गोंड आहे, त्याच्यानंतर प्रधान, मांड्या गोंड, अंध, हबला, महादेव कोळी, कोकण असेल, अशा विविध प्रकारच्या जाती आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. तसेच त्या भारतामध्ये पण खूप साऱ्या बघायला मिळतील, ओके. मग हा अभ्यासाची रणनीती तुम्हाला करत असताना साधारण कशी असणे गरजेचं आहे की बाबा इथं जिल्हा आणि जिल्ह्यातील असणाऱ्या जमाती, जिल्हा जिल्ह्याचा असणारे फॉर एक्झाम्पल राज्याचं असणारं नृत्य, ओके. त्याच्यानंतर काय असणार आहे राज्य, त्या राज्यातील असणारे प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं. म्हणजे आता काही अंशी तुम्हाला असा पण घटक विचारतो की कोल्हापूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे, ओके. त्याच्यानंतर असाही प्रश्न पूर्ण तुपात जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं,
ओके. त्याच्यानंतर असं असणार आहे की पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं, म्हणजे इथं तुमचा घटक पूर्ण करत असताना तुम्हाला साधारण असेही प्रश्न पडतील की जिल्ह्यातील वैशिष्ट्य विचारले जाते. म्हणजे आपल्या अभ्यासाची रणनीती असली पाहिजे की आपल्याला की सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. ओके. सो या पद्धतीचा जो सिलेबस असेल तो सिलेबस मी या ठिकाणी तुमचा सगळा एक्सप्लेन केलेला आहे. आता आपण अभ्यास करत असताना मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा पहिली गोष्ट क्लिअर होणं गरजेचं आहे की याच्यामध्ये आपण महाराष्ट्र सोबत इंडिया कव्हर करत आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचे 20 टॉपिक याच्यावरती येणारे प्रश्न कसे निर्माण होतात, म्हणजे क्वेश्चन असतील ते क्वेश्चन पण आपण कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर तुमचा फॉर एक्झाम्पल काय असणार आहे, मॅपचा जो पार्ट असेल तो मॅपचा पार्ट मी तुमच्याकडे पण कम्प्लीट करून घेणार आहे. काही कोरे मॅप असतील तुम्ही तुम्हाला सरांच्या माध्यमातून पाठवीन, त्याचे झेरॉक्स करून घेणं गरजेचं आहे. आणि आजच्यासाठी तुम्हाला टास्क सांगत आहे, म्हणजे जॉग्राफी आपला सब्जेक्ट चालू होईल थोड्या दिवसानंतर, पण त्याच्या आधी तुम्ही स्वतःला काय करायचं प्रिपेअर करणं गरजेचं आहे. जसं की आता बघा आज मी सरांच्या पाशी भारताचा नकाशा आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नकाशा पाठवत आहे, ब्लँक नकाशा. तर हे ब्लँक नकाशे काय करायचे बघा, तुम्ही कोरे नकाशे एक 10 ते 15, महाराष्ट्राची 10 ते 15, भारताची 10-15 याचे झेरॉक्स करून घ्या. ओके. आता झेरॉक्स केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट असं क्लिअर होईल या ठिकाणी की हे जे नकाशे आणलेले ते नकाशे तुम्ही महाराष्ट्र प्रॉपर बघा, एक 2 ते 3 वेळा. बघितल्यानंतर काय करायचं, तुम्ही बघून भरण्याचा प्रयत्न करा 7 ते 8 वेळा. आहे असं बघायचं आणि भरायचं, आहे असं बघायचं आणि भरायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं, डोळं मिटायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तो जो नकाशा आहे तो नकाशा बिन बघता भरण्याचा प्रयत्न करा. साधारण पहिल्यांदा भरताना 9 वेळा ज्यावेळेला भरचिला त्यावेळेला काय होणार आहे, थोडं एका दुसरा जिल्हा राहील, पण ज्यावेळेला तुम्ही 10 वेळा भरचिला त्यावेळेला तो प्रॉपर महाराष्ट्र तुम्हाला समजणार आहे. सेम भारताचा असं करा, तुम्हाला मी ऍज मॅप पाठवून देतोय आणि त्याच्या अनुषंगानेच तुम्ही काय करायच्या नोट्स बनवा. त्या कोऱ्या साईडला स्पेस मी मेंटेन ठेवलेला आहे, तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला आयएमपी पॉईंट वाटत असेल, टीचिंग मध्ये मी एक्सप्लेन करत असताना काही पॉईंट वाटत असेल तर ते पॉईंट तुम्ही तसे मेन्शन करणं गरजेचं आहे. काही शंका असले तर मला आता विचारा. काही शंका आहेत का? आता याच्यामध्ये खतीब सरांचं बुक जरी रेफर केलं चालेल तर पण खूप सारा डाटा होणार आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये कसं होणार बघा, फॉर एक्झाम्पल एक गोष्ट म्हणजे खतीब सरांचं बुकची पेज जर बघितलं ओके, तर पेजची साईज खूप सारी आहे आणि त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर प्रॉपर आता तुम्ही एक करा, दीपस्तंभचं एक बुक घ्या. बघा ऐका मी काय म्हणत आहे, दीपस्तंभचं बुक घ्या आणि या दीपस्तंभच्या बुक मधलं मॅप करा, डायग्राम करा आणि याच्या रिलेटेड जे प्रत्येक रिलेटेड जे जीआर नुसार आकडेवारी असेल ती आकडेवारी मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल वनांच्या संभाला अहवाल असेल, आयोगाची कोणती करेक्ट आकडेवारी आहे याचा रिसर्च ऑलरेडी आपला कम्प्लीट आहे. त्याच्या संदर्भात जे तुम्हाला नोट्स असतील त्या नोट्स मी सरांच्या पाशी पाठवून देईन, त्या नोट्स तुम्ही रेफर करा. आणि एक्झामच्या अनुषंगाने जर तुम्हाला डायग्रामेटिक जर घटक बघायचा असेल तर तुम्ही ते दीपस्तंभ वापरू शकता. ओके. आणि अथोराइज आकडेवारी असेल ती मी तुम्हाला प्रोव्हाइड म्हणजे काय करतो, तुम्हाला इथून पास करण्याचा प्रयत्न करतो, जी प्रॉपर आयोगाला जी आकडेवारी अपेक्षित आहेत ती आकडेवारी तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो 100%. सर नोट्स ऑनलाईन राहतील की ऑफलाईन? नोट्स पीडीएफ स्वरूपात तुम्हाला देईन. सर कसं करतात आणि बघा त्याच्यामध्ये सर झेरॉक्स म्हणजे तर त्या पद्धतीने तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यामध्ये डेली किती वेळ रिडिंग करावं लागेल. आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तुमचा प्रॉपर अभ्यास हा कमीत कमी 8 ते 10 तासाचा पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही सेक्शन ठेवू शकता. ओके. हा सरांनी मेसेज दिलेला आहे, पीडीएफ ते प्रोव्हाइड करतील तुम्हाला. ओके. आणि तुम्ही त्याची प्रिंट काढून घेऊ शकता. तर साधारण बघा डेली तुमचा 8 ते 10 तासाचा अभ्यास बेसिकली पाहिजेच पाहिजे. कारण इथं खूप सारे मुलं तुम्हाला स्पर्धक म्हणून असणार आहे. साधारणतः तिन्ही बॅकग्राऊंडची मुलं एकत्र असणार आहात. त्याच्यामुळे तुमचा अभ्यासाची जी लेवल असणार ती थोडीफार जास्त असणं गरजेचंच आहे. त्याचं प्रॉपर रिव्हिजन होणं गरजेचं आहे. तुम्ही दुसरा स्लॉट ठेवा, म्हणजे 2 सब्जेक्ट करायचे आहेत किंवा 3 सब्जेक्ट करायचे आहेत, पण
साधारण तुमची बैठक व्यवस्था ही 10 तासाची कंपल्सरी पाहिजे. यासोबतच वाचलेल्या घटकावरती तुम्ही प्रश्न सोडवणं पण गरजेचं आहे. फक्त वाचत बसला असं तर त्याचा काय उपयोग होणार नाही. त्याच्या अनुषंगाने तुम्ही स्वतः जे फॉर एक्झाम्पल आपल्या मार्केटमध्ये खूप सारे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर मिळतील. तर मी स्थान विस्तार हा टॉपिक वाचलेला आहे, मी दळणवळण हा टॉपिक वाचलेला आहे, किंवा मी प्राकृतिक हा टॉपिक वाचलेला आहे. तर त्याच्या रिलेटेड मी 20 ते 25 क्वेश्चन जर सोडवले तर ते मला प्रॉपर सुटतात का? जर सुटले, समजा मला एक 7 ते 8 क्वेश्चन सुटलेले आहेत, पण बाकीचे ऑदर क्वेश्चन मला सुटलेले नाहीयेत, याचा अर्थ माझं प्रॉपर जेवढं पाहिजे तेवढं वाचन झालेलं नाहीये. मग तुमचं स्वतःचं प्रॉपर तुम्ही अनालिसिस स्वतः करा. कशाच्या माध्यमातून? क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून. तुमचं उलट होतं. तुम्ही काय करता बघा, अभ्यास करत राहता आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत डिस्कस करत राहता सर. आता अनफॉर्च्युनेटली तो मित्रांनो भाग वाचला असेल किंवा नसेल, ओके, किंवा त्याला त्याच्या वाचनात आला असेल पॉईंट किंवा नसेल, पण असं झालं असेल आणि तुम्ही तो पॉईंट त्याच्यासोबत डिस्कस केल्यानंतर काय होणार आहे बघा, त्याच्यासाठी जर तो अननोन पार्ट असेल तर तो काय म्हणणार, एक्सलंट नॉलेज आहे तुमचं, बेस्ट, छान प्रकारे तू कव्हर केलास, मस्त. मग तुम्ही आविर्भावात जाणार. तुम्हाला वाटणार की तुमचा माझा बेटर अभ्यास झालेला आहे, माझा चांगला अभ्यास झालेला आहे, माझी त्यानं स्तुती केलेली आहे. पण मित्रांनो, हा त्याचा अभ्यास नसल्यामुळे त्याने केलेली तुमची स्तुती असेल. पण लक्षात ठेवायचं, ज्यावेळी तुम्ही आयोगाची, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी आज कसे कपडे घातलेले आहेत हे कशामध्ये जाऊन बघतो, तर आरशामध्ये बघत असतो. मग आरसा प्रॉपर तुम्हाला उत्तर देतो की तुझे केस थोडे विस्कटलेले आहेत, बटन खालवर झालेलं आहे, थोडं या ठिकाणी फाटलेलं आहे, या ठिकाणी तोंडावरती तुझ्या थोडंफार काळं लागलेलं आहे, पांढरं लागलेलं आहे, असं प्रॉपर उत्तर आरसा देतो. म्हणजे तुमच्या अभ्यासाचा आरसा हे तुमचं काय असणार आहे, क्वेश्चन पेपर असणार आहे. लक्षात ठेवायचं, जे तुम्हाला आहे तेच दाखवणार. तुम्हाला वरती पण चढवणार आहेत, खाली पण आणणार आहेत, जे तुमच्या डोक्यात चालतं ते सगळं तिथं दाखवणार आहे. म्हणून प्रॉपर काय करायचं, जेवढा वेळ वाचन असेल त्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की आठवड्याला 1-2 पेपर 3 पेपर तरी सोडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो घटक वाचलाय त्याच्या अनुषंगाने पूर्वी किती प्रश्न येऊन गेलात हे पण पाहणं गरजेचं आहे, की मग समजतं की बाबा मला फॉर एक्झाम्पल कोणत्या घटकावरती काम करायचं. आता समजा फॉर एक्झाम्पल मी असं पकडत आहे की मी कोल्हापूरमधून पुण्याला येत आहे आणि या मार्गामध्ये प्रॅक्टिस सेट जे असेल ते आता प्रत्येक सब्जेक्ट नुसार, आता युनिकवाल्यांचं पण चांगलं आहे, ज्ञानदीपवाल्यांचं पण आहे, सब्जेक्ट नुसार पाहिजे असेल तर सब्जेक्ट नुसार आहे. आता या ठिकाणी मी लोकसेवा 21,000चा जो ठोकळा आहे तो तुम्हाला एक सजेस्ट करेन की त्याच्यामध्ये झालेले सर्व क्वेश्चन पेपर तुमचं इथं पूर्ण होणार आहेत. आणि प्रत्येक टॉपिक नुसार तुम्हाला तिथं क्वेश्चन एकत्र बघायला मिळतील, तुमच्या प्रत्येक एक्झामचे आहेत. लक्षात ठेवायचं, म्हणजे कंबाईन नुसार तुमचं वनसेवा असेल, कृषी सेवा असेल, अशा सर्व परीक्षांचे प्रश्न त्या 21,000 सेटमध्ये लोकसेवेच्या अप्पा हातनुऱ्यांचा जो ठोकळा आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. तो तुम्ही सगळ्यांनी घेऊ शकता. आणि जसं मी तुम्हाला असं म्हटलं ना, टॉपिक नुसार समजलं पाहिजे कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न मिळतात, तर तिथं तुमचं ऑलरेडी तो ताप कमी झालेला आहे. म्हणजे तुमचा रिसर्च जो आहे, सगळे क्वेश्चन पेपर एकत्र घेऊन काम करण्याचा, तो तिथं तुमचा कम्प्लीट होणार आहे. कारण तो आयतं जे मटेरियल आहे ते आयतं मटेरियल त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. लक्षात ठेवायचं, म्हणजेच अर्थात लक्षात ठेवायचं, मी कोल्हापूरमधून पुण्याला येत आहे आणि या मार्गावरती आता बघा, समजा फॉर एक्झाम्पल मला असं माहित नाही की काही अनुषंगाने महत्वाच्या घटनापूर्ण, म्हणजे महत्वाच्या काही वैशिष्ट्य असेल, घटना असतील, मी डेली प्रवास करत आहे, ये जा करत आहे, पण आता त्याच मार्गावरती मला कुणीतरी सांगितलेलं की इथून 50 किलोमीटरच्या अंतरावरती मी एक पैशाचं पोतं काय ठेवलेलं आहे, तिथून पुढे 50 किलो अंतरावरती मी काय केलेलं, पैशाचं अजून एक पोत भरून ठेवलेलं आहे, अजून एक ठेवलेलं आहे पुढच्या अंतरावरती. मग लक्षात ठेवायचं, मी ज्या वेळेला हा कोल्हापूर ते पुणे प्रवास करत असताना 49 किलोमीटर पर्यंत माझा प्रवास हा नॉर्मल असणार आहे, पण ज्यावेळेला 1 किलोमीटर शेवटचं राहिला असेल ना, त्यावेळेला मात्र माझा रिसर्च असणार आहे की मला पैसे कुठे सापडतील. मग मित्रांनो, सेम तसं पाहिजे. लक्षात ठेवायचं की तुम्ही कुठला टॉपिक किंवा कोणतं बुक वापरत असताना जर आयोगाचे क्वेश्चन पेपर जर तिथं बघितलं असेल आणि त्या टॉपिक वरती प्रश्न किती पडतात हे जर समज असेल, तर त्या टॉपिक वरती गेल्यानंतर, समजा फॉर एक्झाम्पल स्थानावरती कमी असतील आणि प्राकृतिक वरती जास्त प्रश्न असतील, तर स्थान विस्तार हा टॉपिक तुम्ही बेसिकली ऍज युजल आहे असं वाचणार आहात. पण ज्यावेळी प्राकृतिक वाचला त्यावेळेला होणार काय, तुमचं कीबोर्ड असतं त्या ठिकाणी फोकस जास्त होणार आहे. ओके, सो आपल्या अभ्यासाची रणनीती अशीच पाहिजे की तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर घ्या, त्याच्यानंतर काय घ्यायचं, कुठलाही कंटेंट वाचत असताना तो ऑथोराइज कंटेंट वाचा जो आयोगाच्या दृष्टिकोनात बरोबर आहे, आणि मागील प्रश्न त्याच्यावरती पहा. असं 10 ते साधारण 8 ते 10 तास तुम्ही शेड्यूल बनवाच कंपल्सरी, आणि ते डेली फॉलो करा. फक्त आठवडाभर केलेलं आहे आणि सोडून दिलं असं होणार नाहीये. बैठक व्यवस्था तुमची स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ज्याचे 10 तासापर्यंत झालं असेल त्यांनी 12 तासापर्यंत करा, कारण दुसरा तुमच्याकडे जर ऑप्शनच नसेल, तर फक्त अभ्यासाचा ऑप्शन असेल, तर तुम्ही जितका वेळ जास्त देशील तितका तुम्हाला लवकर यश मिळणार आहे. अजून काही शंका असेल तर विचारा.
नोट्स कशा काढाव्यात सर? आता नोट्स काढत असताना एक पहिली गोष्ट बेसिकली करायचं, लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा फर्स्ट रिडिंगला कधीच नोट्स काढू नका, कारण याचं फायदा तोटा तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे. जसं की बघा, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं स्पीच पाठ करत आहात, म्हणजे एक भाषणाचं स्पीच आहे साधारण 5 ते 6 पॅराग्राफचं, आणि तुम्हाला ते पाठ करण्यासाठी दिलेलं आहे. तर यावेळेला होतं कसं बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा भाषण वाचता त्यावेळेला तुम्हाला सगळंच महत्वाचं वाटत असतं, पण ज्यावेळेला दुसरा किंवा तिसरा टाइम येतो त्यावेळेला काय होतं बघा, पहिल्या पॅराग्राफ मधल्या या 2-3 लाईनी महत्वाच्या आहेत, त्या 2-3 लाईनी जर मला समजल्या तर तो पहिला पॅराग्राफ मला समजू शकतो. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय समजणार की फॉर एक्झाम्पल अजून एक दुसरा पॅराग्राफ घेतला तर दुसऱ्या पॅराग्राफ मधल्या 3-4 लाईनी आहेत, त्याच्यानुसार मला तो पॅराग्राफ समजू शकतो. ओके, म्हणजे अर्थातच काय होणार बघा, ज्यावेळेला तुमचं वाचन जास्त होणार आहे त्यावेळेला काय होणार, तुमचा तो घटक कमी कमी होत जाणार आहे. नसेल तर असं होतं, फर्स्ट ग्रेडिंगला जर नोट्स काढायच्या ठरल्या तर आहे असं सगळं IMP वाटत असं, इकडं बुक मधलं असतं तेच तुम्ही नोटबुक मध्ये घेत असा, नोटबुकची साईज त्या बुकची साईज एकच करून टाकत असा. ओके, म्हणून नोट्स काढत असताना समजा फॉर एक्झाम्पल आपलं एक प्रॉपर 2 वेळा रिडिंग झालंय, तर तिसऱ्यांदा रिडिंग करत असताना त्यावेळेला मात्र तुम्ही नोट्स बनवा, आणि नोट्स बनवत असताना ट्री डायग्राम नुसार बनवा. आता जसं की फॉर एक्झाम्पल एक सिंपल उदाहरण देतो, इतिहासच्या अनुषंगाने एक उदाहरण तुमच्यासाठी, बक्सारची लढाई. ओके, त्याच्यानंतर काय असणार आहे, प्लासीची लढाई, त्याच्यानंतर काय कर्नाटक लढाई असेल बघा, कर्नाटक युद्ध आहे. आता या ठिकाणी मी 3 युद्धांची नावं घेतली, राईट. आता तुमच्या दृष्टिकोनातून नोट्स म्हणजे काय असणार बघा, इथं माझ्या दृष्टिकोनातून फक्त 4 लाईनीचे नोट्स, पण तुमच्या दृष्टिकोनातून पॅराग्राफ असणार. मी काय करणार बघा, प्लासीची लढाई कोणाकोणाच्यात झाली हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, कोणाकोणाच्यात झाली, कधी झाली, ओके, आणि कुणाचा पराभव झाला आणि कोण विजय झाला, आणि विशेष महत्वाचं काय, त्या लढाईचं उद्देश काय होतं. तर 4 लाईनीमध्ये म्हणजे बक्सारची लढाई असेल, 4 लाईनीमध्ये मी प्लासीची लढाई असेल संपवलेलं आहे, आणि ते ट्री डायग्राम नुसार दाखवलेलं आहे. एकाच पेजमध्ये मी बक्सार ठेवलेला आहे, प्लासी ठेवलेला आहे, कर्नाटकचे युद्ध असतील ते ठेवलेलं आहे, त्यांचं प्रमुख कोण होतं, कुणाकुणाची झाली, तारीख, ठिकाण, आणि पराजय कोणाचा झाला, आणि वैशिष्ट्य काय होतं. तर एका पेजमध्ये मी 5 ते 6 लढाया बसवल्या. ह्या ट्री डायग्राम नुसार आपली कन्सेप्ट क्लिअर झाली. इथं आता मला सांगा, किती सैन्य घेऊन आलते, कधी तुटून पडले, कुठं राहिले, काय खात होते, कसे जगत होते, याचे मतलब कुणी कुणाला किती तलवार मारल्या, कुणी कुणाची किती, त्या राजाने किती सैन्य कापलं, असलं परीक्षा विचारत नाहीये. ओके, म्हणून तुमच्या नोट्स कशा पाहिजे, स्मार्ट पाहिजे. ओके, जे लागतं तेच घ्यायचं आणि त्या ट्री डायग्राम नुसार सेट करा, म्हणजे तुमचा खूप सारा वाचण्याचा जो डाटा आहे तो कव्हर होऊन जाणार आहे. ओके, अजून काही शंका असल्या तर विचारा. सर बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. हो सर, काही आहेत का डाऊट कुणाच्या, नसतील तर आपण सेशन थांबूया. मग नसतील तर मेसेज टाका एखाद्याने. ओके, चालेल सर, काय हरकत नाही. थँक्यू. ओके, वेलकम सर.